नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 13 जानेवारी रोजीचं करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. यामध्ये 12 जानेवारीचे देखील काही महत्त्वाचे क्वेश्चन जे ते इन्क्लूड केलेले. आपण संडेला काय करतो तर संडेला आठवड्याचे जे सगळे आठवड्याचे जे काही सगळे आपण लेक्चर घेतलेले ते परत आपण संडेला मर्ज करून ऍड करत असतो रिव्हिजनसाठी. मग संडेच्या आणि मंडेच्या एकत्रितरित्या चालू घडामोडी आपण घेत असतो. तर आज 12 आणि 13 जानेवारीचं लेक्चर एकत्रितरित्या मी इथं घेणार आहे. बघा मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही कंबाईन साठीची विजेता बॅच 2 जर जॉईन केली नसेल तर ती बॅच जॉईन करा, कारण 499 रुपयामध्ये आम्ही तुमचं रिव्हिजन करून घेत आहोत. त्याचबरोबर या बॅचमध्ये करंट अफेअर्सचं इयर बुक 2023-24, त्याचबरोबर तुम्हाला इकॉनॉमिक्स, त्याचबरोबर महाराष्ट्राचा इतिहास आणि पॉलिटीच्या रिव्हिजन नोट्स एवढ्या गोष्टी तुम्हाला या बॅच मध्ये मिळतील. ठीक आहे. आज जे विद्यार्थी ही बॅच घेईल यांना दोन टेस्ट पेपर कंबाईनचे आणि त्याचं विश्लेषण सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये बघायला मिळणार आहे. ठीक आहे. तर 35 दिवसांचा कालावधी हे फक्त 500 रुपयामध्ये. सेपरेट जर एखाद्या विषयाची बॅच जॉईन केली तर त्याची फी जास्त असते. तुम्हाला 500 रुपयामध्ये ही बॅच इथं मिळत आहे. लेक्चर प्लस नोट्स प्लस टेस्ट सिरीज मधले आता 2 पेपर सुद्धा ऍड केलेले आहे. ठीक आहे. आपण जर बघितलं तर 15 जानेवारी पासून ऑल इन वन नावाची बॅच आपण सुरू करत आहोत. सगळ्या सरळ सेवा परीक्षेसाठी, टेटसाठी द्रोणाचार्य बॅच, त्यानंतर RRB ग्रुप डी ची बॅच सुरू करत आहोत आरंभ नावाने. लेखा व कोशागार विभागाची जी भरती आहे तर त्यासाठी आपण रेकॉर्डेड बॅच सुरू केलेली आहे. त्याचबरोबर आपला नोट्स पॅक आहे, ज्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत आम्ही जेवढ्या नोट्स तयार केल्या तेवढ्या सगळ्या PDF फॉर्मॅटमध्ये मिळून जाणार आहे. त्याचबरोबर बघा मित्रांनो, आपली यशवंत बॅच आहे. 4 महिन्याचा कालावधी आहे. 4 महिन्याच्या कालावधीसाठी बॅच आहे. टेस्ट सिरीज इन्क्लूड आहे. मी सांगितलेले 4 विषयाचे नोट्स सुद्धा या बॅच मध्ये तुम्हाला मिळणार आहे. टेस्ट सिरीज मध्ये जवळपास 10 पेपर असेल, 10 पेपर तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे, ज्यामधील 7 पेपर झालेले आणि 7 पेपर पैकी 6 पेपरचं विश्लेषण झालेलं आहे. 7व्या पेपरचं विश्लेषण आज तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे अशी अपडेटेड बॅच तुम्हाला बघायला मिळते 4 महिन्यासाठी, ज्यामध्ये ग्रुप बी, ग्रुप सी प्लस ग्रुप बी चा मेन्सचा पेपर 1 चा सिलेबस सुद्धा कव्हर होतो, अशी ही बॅच आहे. त्याचबरोबर सेपरेट टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता. या सगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर आपल्या फाउंडेशन बॅचेस सुद्धा आहे. तर या सगळ्या गोष्टी अभ्यास मित्र ऍप मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्यावर लेक्चरचे नोटिफिकेशन वेळोवेळी येत असतात, तर ते जॉईन करून ठेवा आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. सुरुवात करूया 13 जानेवारीच्या करंट अफेअर्सला. बघा, पहिला क्वेश्चन तुमच्या समोर काय आहे तर जानेवारी 2025 मध्ये महसूल विभागाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर महसूल विभागाचे सचिव बनलेले तुहिनकांत पांडे. नाव लक्षात ठेवा, तुहिनकांत पांडे जे ते महसूल विभागाचे सचिव बनलेले आहे. त्यांनी कोणाची जागा घेतली तर त्यांनी अरुणिश चावला यांची जागा घेतलेली आहे. बघा मित्रांनो, अरुणिश चावला यांची जागा तुहिनकांत पांडे यांनी घेतलेली आहे आणि महसूल विभागाचे नवीन सचिव बनले आहे. आता मित्रांनो, मी तुम्हाला जे काही विभाग आहे, जे काही मंत्रालय आहे आणि त्यांचे सचिव जे आहे ते रिवाइज करून देतो. संरक्षण सचिव आहे राजेश कुमार सिंग. कोळसा मंत्रालयाचे सचिव आहे विक्रम देवदत्त. आणि जे महत्वाचे त्यांच्या समोर स्टार करेल मी. ठीक आहे. वित्त सचिव तुहिनकांत पांडेच आहे. ठीक आहे. आपण जर बघितलं तर महसूल सचिव, वित्त सचिव कोणी, तुहिनकांत पांडे. यांच्या समोर स्टार मार्क करा. कॅबिनेट सचिव आहे TV सोमनाथन. बघा, TV सोमनाथन यांचं नाव लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर युनिफाईड पेन्शन स्कीम जी आहे, युनिफाईड पेन्शन स्कीम, तर त्याविषयी एक समिती स्थापन करण्यात आली होती. तर ती TV सोमनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली होती. ही स्कीम भारतामध्ये 1 एप्रिल 2025 ला लागू होणार आहे मित्रांनो. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या स्कीम अंतर्गत तुम्ही जर 25 वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस केली तर तुम्हाला 50% तुमच्या पगाराच्या पेन्शन मिळेल. आणि जर 10 वर्ष सर्व्हिस करून सोडून दिली तर तुम्हाला दर महिन्याला 10,000 रुपये मिळणार आहे. तर अशा प्रकारची युनिफाईड पेन्शन स्कीम कोणी बनवलेली, TV सोमनाथन यांनी. ठीक आहे. तर इथं एक विषय निघलाच होता म्हणून एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगून दिली. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयात सचिव कोणी, दीप्ती गौर मुखर्जी. आपण जर बघितलं उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे सचिव आहे अमर सिंग भाटिया. केंद्रीय गृह सचिव आहे गोविंद मोहन. हे लक्षात ठेवा. जिथं स्टार मार्क आहे ते लक्षातच पाहिजे. पोस्ट विभागातील सचिव वंदिता कौल. पोलाद मंत्रालय सचिव संदीप पुंडरिक. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहे सुजाता सौनिक, स्टार मार्क. परराष्ट्र सचिव आहे विक्रम मिश्री.
त्यानंतर जर बघितलं भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणात सचिव अतुल कुमार चौधरी. नरेंद्र मोदी पंतप्रधानांचे सचिव कोण आहे तर ते लक्षात ठेवायचं पी.के. मिश्रा. कॅबिनेट सचिव माहितीच असलं पाहिजे आणि पंतप्रधानांचे सचिव माहितीच असले पाहिजे. कॅबिनेट सचिव टी.व्ही. सोमनाथन आणि पंतप्रधान सचिव पी.के. मिश्रा. भारतीय स्पर्धा आयोग जो आहे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया, बघा भारतामध्ये एक MRTP नावाचा कायदा होता, मोनोपॉली रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिसेस ऍक्ट. तर हा जो कायदा होता या कायद्यानुसार जे काही उद्योग होते त्यावर बऱ्यापैकी निर्बंध लादण्यात आले होते. त्याच्या जागी भारतीय स्पर्धा आयोग तयार करण्यात आला होता. या भारतीय स्पर्धा आयोगाचे सचिव कोण आहे इंदरपाल सिंग बिंद्रा. राष्ट्रीय ज्यूट बोर्डाचे सचिव कोण आहे शशी भूषण सिंग. आपण जर बघितलं सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयात सचिव कोण आहे सौरभ गर्ग. आणि आरोग्य विभागात सचिव कोण आहे अपूर्व चंद्रा. आरोग्य विभाग लक्षात ठेवा. तर एवढे तुम्हाला स्टार मार्क केले लक्षात ठेवायचे. जी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन सांगतो GSची ती सुद्धा लक्षात ठेवायची. जॉन महामा तिसऱ्यांदा कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले तर ते घानाचे राष्ट्रपती बनले आहे जॉन महामा. यानंतर बघा मित्रांनो घाना जो आहे त्याची राजधानी अकारा. त्यानंतर घाना सेडी घानाचं काय आहे चलन आहे. यानंतर राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस जो आहे 2025चा तर तो कधी साजरा केला गेला तर बघा मित्रांनो मानवाची जी तस्करी होते माणसांची मुलांची आपण जर बघितलं तर मुलींची जी काही तस्करी होते तर त्या विषयक जागरूकता पसरवण्यासाठी कशा प्रकारे लोकांना किडनॅप केलं जातं एका देशातून दुसऱ्या देशामध्ये पाठवलं जातं तर त्यासाठी जागरूकता दिवस कोणता सेलिब्रेट केला जातो 11 जानेवारी. कोणता 11 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे. आता याची थीम काय होती कनेक्टिंग द डॉट्स. ठीक आहे अशी याची थीम होती. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो फ्लेमिंगो फेस्टिवल कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल तर बघा मित्रांनो 5 वर्षानंतर फ्लेमिंगो फेस्टिवल जो आहे फ्लेमिंगो पक्ष्यांचा तर तो तिरुपती आंध्र प्रदेश मधील जिल्हा आहे तर तिथे 5 वर्षानंतर आयोजित केला जाणार आहे. 5 वर्षानंतर. पहिले हा फेस्टिवल जर आपण बघितलं तिथं कंटिन्यू आयोजित व्हायचा पण आता 5 वर्षानंतर फ्लेमिंगो फेस्टिवल जो आहे तो तिरुपती आंध्र प्रदेशमध्ये आयोजित केला जाणार आहे 18 ते 20 जानेवारी या कालखंडामध्ये. यानंतर हेनली पासपोर्ट इंडेक्स 2025 नुसार कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली. बघा मित्रांनो आता एखाद्या देशाचा पासपोर्ट शक्तिशाली पॉवरफुल आहे याचा अर्थ नेमका काय आहे. ठीक आहे याचा अर्थ समजला पाहिजे ना आपल्याला कसं काय पॉवरफुल ठरणार आहे एका देशाचा पासपोर्ट. तर लक्ष द्या की समजून घ्या एका देशाचा पासपोर्ट आहे. ठीक आहे हा जर पासपोर्ट तुम्ही जर घेऊन गेला ठीक आहे एखाद्या देशामध्ये तर तुम्हाला दुसऱ्या देशाचा व्हिसा घ्यावा लागतो का नाही. आता व्हिसा काय असतो व्हिसा समजून घ्या मला अमेरिकेमध्ये जायचं तर डायरेक्ट प्लेन पकडलं ना अमेरिकेमध्ये जाऊ शकतो का नाही. त्यासाठी अमेरिकेचे सरकार आपल्याला परमिशन देतं. पर्यटनासाठी यायचं ठीक इतक्या दिवसाची 10 दिवसाची परमिशन. शिक्षणासाठी यायचं ठीक आहे 2 वर्षाची परमिशन. जॉबसाठी यायचं ठीक आहे मग तुम्ही इतके 4-5 वर्ष तुम्ही इथं राहू शकता. याला काय म्हणायचं व्हिसा म्हणायचं. पण काही देशांचे पासपोर्ट असे असतात ठीक आहे एवढे पॉवरफुल असतात ते देश स्वतः की त्या देशातला व्यक्ती जर दुसऱ्या देशात गेलं तर दुसऱ्या देशातले लोक म्हणत नाही की व्हिसाची गरज तुम्ही डायरेक्ट या निवांत या किती दिवस राहा ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे मग यावरून कळतं की कोणत्या देशाचा पासपोर्ट किती पॉवरफुल आहे. मग आपण जर बघितलं हेनले पासपोर्ट इंडेक्स नुसार सगळ्यात पॉवरफुल पासपोर्ट आहे सिंगापूरचा. बघा मित्रांनो 227 जे छोटे मोठे देश आणि बेटे त्यापैकी 195 ठिकाणी सिंगापूरच्या लोकांना व्हिसाची गरज नाही. ठीक आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की सिंगापूरचा पासपोर्ट किती पॉवरफुल आहे. भारत कुठं आहे तर भारत 85व्या स्थानावर आहे. कितीव्या 85व्या. जपान आपण जर बघितलं सेकंड स्पॉटवर आहे. मग जपान जो आहे तो सेकंड स्पॉटवर आहे. आपण जर बघितलं सिंगापूर सगळ्यात पॉवरफुल आहे जपान दुसऱ्या क्रमांकावर आहे. जपानला 193 देशामध्ये कशाची व्हिसाची गरज नाहीये. जपानचा नागरिक 193 देशामध्ये बेटामध्ये फिरून येऊ शकतो. तिसऱ्या क्रमांकावर फ्रान्स नंतर जर्मनी नंतर इटली नंतर स्पेन नंतर फिनलँड दक्षिण कोरिया तसेच युरोपियन युनियनचे देश आपल्याला बघायला मिळतात. भारत कोणत्या स्थानावर 85व्या स्थानावर आहे. आता निर्देशांकावर प्रश्न बघितला काही महत्वाचे निर्देशांक भारताचं स्थान बघूया. जागतिक भूक निर्देशांक 2023 वर आपल्याला प्रश्न विचारण्यात आला होता. 2023 मध्ये भारताचं स्थान होतं 111व. आपण जर बघितलं 2024 मध्ये भारताचं स्थान 105व. ठीक आहे तर आपण जर बघितलं 127 देशांमध्ये भारताचं स्थान किती आहे 105व आहे.
राज्य अन्न सुरक्षा निर्देशांकामध्ये प्रथम स्थानावर कोणी? केरळ आहे. ग्लोबल एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स मध्ये भारताचं स्थान आहे 63 क्रमांकाचं. पहिल्या क्रमांकावर आहे स्वीडन. ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स मध्ये राहण्यासाठी सर्वोत्तम शहर कोणतं आहे? तर ते आहे व्हिएन्ना, ऑस्ट्रिया मधील. आइसलँड जगातील आपण जर बघितलं जागतिक शांतता निर्देशांकामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आणि जागतिक शांतता निर्देशांकामध्ये भारताचं स्थान 116व. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स मध्ये भारताचं स्थान आहे 10व. जागतिक न्याय प्रकल्प कायदा निर्देशांकामध्ये भारताचं स्थान आहे 79व. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. आपण जर बघितलं तर वर्ल्ड प्रेस फ्रीडम मध्ये टॉपला आहे नॉर्वे, भारताचं स्थान आहे 159व. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स मध्ये भारताचं स्थान आहे 129व, टॉपला आहे आइसलँड. ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये भारताचं स्थान आहे 39व, टॉपला आहे USA. पर्यावरण कार्य प्रदर्शन निर्देशांकामध्ये भारताचं स्थान 176व, टॉपला आहे एस्टोनिया. जागतिक गुंतवणूक अहवाल 2024 मध्ये भारत 15व्या क्रमांकावर आहे, टॉपला आहे US. शाश्वत व्यवसाय निर्देशांकामध्ये भारत 23व्या क्रमांकावर आहे, टॉपला आहे न्यूझीलंड. आणि ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये भारताचं स्थान 39व, टॉपला आहे स्वित्झर्लंड. तर भारत 39व दोन ठिकाणी ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये आणि ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये भारत आपण जर बघितलं तर 39व्या क्रमांकावर आपल्याला बघायला मिळतो. भारतातील पहिली स्वदेशी बनावटीची ड्रायव्हरलेस, हा शब्द महत्वाचा आहे, ड्रायव्हरलेस मेट्रो जी आहे तर तिचं कोणत्या मेट्रोने अनावरण केलेलं आहे? तर ड्रायव्हरलेस मेट्रोचं अनावरण बेंगलोरच्या मेट्रोने केलेलं आहे. बघा मित्रांनो, आपण या अगोदर पाण्याखालून जाणारी मेट्रो, ठीक आहे, पाण्याखालून जाणाऱ्या मेट्रोचा अभ्यास केला. ती कुठून गेली? तर कोलकाता येथे. अंडर वॉटर मेट्रो कुठं तयार झाली? तर कोलकाता येथे. ठीक आहे, कोलकाता येथे, कोलकाता. त्यानंतर वॉटर मेट्रो कुठं तयार झाली? तर वॉटर मेट्रो जर आपण बघितलं कोची मध्ये तयार झाली, केरळमध्ये. ठीक आहे, वॉटर मेट्रो बघितली, पाण्याखालून मेट्रो बघितली कोलकातामध्ये. आता ड्रायव्हरलेस मेट्रो लक्षात ठेवा बेंगलोर मध्ये. ठीक आहे, तर बेंगलोरच्या मेट्रोची जी काही कंपनी आहे जिचं नाव आहे टीटीगड रेल सिस्टम लिमिटेड. तर ही मूळची बंगालची कंपनी आहे, पण हिने बेंगलोरमध्ये ड्रायव्हरलेस ट्रेन जी आहे ती बेंगलोर मेट्रोच्या म्हणण्यावरून तयार केली आहे. 18 किलोमीटरच्या मार्गावर ही धावणार आहे. कोणत्या राज्याने इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचं नामकरण मनमोहन सिंग यांच्या नावावरून केलेलं आहे? तर बघा मित्रांनो, हिमाचल प्रदेश सरकारने काय केलेलं आहे तर हिमाचल प्रदेशमध्ये जे काही त्यांचं इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन नावाची जी काही संस्था आहे तर तिचं नाव तिला मनमोहन सिंग यांचं नाव दिलेलं आहे. तर आता ही संस्था मनमोहन सिंग इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन या नावाने ओळखली जाणार आहे. ठीक आहे, तर 9 जानेवारी त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. आता अलीकडे जी नावं बदलण्यात आलेली तर ते आपण बघूया. पोर्ट ब्लेअरचं नाव श्री विजयपुरम करण्यात आलं. त्यानंतर राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचं नाव प्रजासत्ताक मंडप, अशोक हॉलचं नाव अशोक मंडप करण्यात आलं. अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करण्यात आलं. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं नाव निरंजन शाह स्टेडियम करण्यात आलं. अयोध्या रेल्वे स्थानकाचं नाव अयोध्या धाम करण्यात आलं. आंध्र प्रदेशची नवीन राजधानी आहे अमरावती. तेलंगणाची हैदराबाद. गुजरातच्या सिग्नेचर ब्रिजचं नाव सुदर्शन सेतू करण्यात आलं. त्यानंतर उत्तराखंडमधील जोशी मठ शहराचं नाव ज्योतिर्मठ आणि कौशल्या कुतोली तहसीलचं नाव कैची धाम असं करण्यात आलेलं आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन अंतर्गत देशातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन हब प्रकल्पाची पायाभरणी कुठे केली? तर राष्ट्रीय हायड्रोजन मिशन अंतर्गत पहिला ग्रीन हायड्रोजन हबची पायाभरणी कुठे करण्यात आली? तर ती विशाखापट्टणम आंध्र प्रदेशमध्ये करण्यात आलेली आहे. कोणाच्या हस्ते करण्यात आली? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे. NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड द्वारे विशाखापट्टणम जवळ आपण जर बघितलं पहिला ग्रीन हायड्रोजन हब जो आहे तो स्थापित केला जाणार आहे, जिथे 1,500 टन हायड्रोजन तयार केले जाणार आहे. आपण जर बघितलं तर हे केंद्र भारतातील सर्वात मोठं एकात्मिक ग्रीन हायड्रोजन उत्पादन सुविधा असणार आहे. यानंतर बेरोजगारी कमी करण्यासाठी कोणत्या राज्याने पार्थ योजना सुरू केली? तर बघा मित्रांनो, पार्थ योजना खूप चांगली योजना आहे. बघा मध्य प्रदेश सरकारने काय केलेलं आहे? मध्य प्रदेश सरकारने
तर समजून घ्या, एखादा व्यक्ती पोलीस भरतीची तयारी करत आहे, एखादा व्यक्ती आर्मी भरतीची तयारी करत आहे, एखादा व्यक्ती आर्म फोर्सेसची तयारी करत आहे, ठीक आहे. तर ही जी तयारी करणारी मुलं आहे, जसे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आपल्याला बघायला मिळतात, ठीक आहे, प्रत्येक राज्यामध्ये बघायला मिळतात. तर त्यांच्यासाठी पार्थ योजनेअंतर्गत काय केलं जाणार आहे, पार्थ केंद्र बनवले जाणार आहे, पार्थ केंद्र, ठीक आहे. या पार्थ केंद्रावर सरकार काय करणार आहे, तर पोलीस भरतीची ग्राउंडची ट्रेनिंग म्हणा, आर्मीची ग्राउंडची ट्रेनिंग म्हणा, किंवा एअरफोर्सची ग्राउंडची ट्रेनिंग म्हणा, आर्म फोर्सेसची ग्राउंडची ट्रेनिंग म्हणा, नेव्हीची, सगळी या केंद्रावर दिली जाणार आहे. म्हणजे उद्या जाऊन त्या राज्यातील मुलांचं त्या नोकऱ्यामध्ये सिलेक्शनचं प्रमाण वाढणार आहे. तर बेरोजगारी कमी करण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने हे पाऊल उचललेलं आहे. आता पार्थचा फुल फॉर्म काय आहे, तर पार्थ म्हणजे पोलीस, पी म्हणजे पोलीस, ए म्हणजे आर्मी, ठीक आहे. तर पोलीस आर्मी रिक्रुटमेंट ट्रेनिंग अँड ऑनर हे याचं नाव आहे, ठीक आहे. इथं जर बघितलं तर केंद्रीय पोलीस दल, केंद्रीय निमलष्करी दल, भारतीय लष्करामध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना शारीरिक आणि मानसिक प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर बघा, महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांचा खर्च सुद्धा वाचेल आणि त्यांना सरकारमार्फत मोफत ट्रेनिंग सुद्धा मिळेल, जेणेकरून आपले विद्यार्थी केंद्र सरकारमध्ये किंवा केंद्र सरकारच्या ज्या काही पोस्ट असतात त्यामध्ये लवकरात लवकर लागतील. बघा, त्यासाठी अभ्यास मित्रांनी सुद्धा RRB ग्रुप डी ची बॅच आपण सुरू केलेली आहे. आपला उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त मुलं बघा केंद्र पातळीवरच्या ज्या काही पोस्ट त्यामध्ये लागली पाहिजे, कारण जवळपास 50,000 प्लस जागा आता आलेल्या आहे, वाढलेले आहे, ठीक आहे. तर सरकारने सुद्धा करायला पाहिजे, ज्याच्या पातळीनुसार तुम्ही सुद्धा करायला पाहिजे. तुमच्या शेजारी जर कोणी असेल तर तुम्ही सुद्धा त्याला शिकवायला पाहिजे, पुस्तक वगैरे प्रोव्हाइड करायला पाहिजे, ठीक आहे. इथं बघा, आता मध्य प्रदेश राज्य विषय जाणून घेऊया. 1 नोव्हेंबर 1956 ला स्थापना, भोपाळ राजधानी, मोहन यादव मुख्यमंत्री, मंगूभाई पटेल राज्यपाल आहे. मध्य प्रदेशमध्ये लोकसभेचे 29 जागा, राज्यसभेच्या 11 जागा, विधानसभेचे 230 जागा आपल्याला बघायला मिळतात. एकूण राज्य मध्य प्रदेशच्या शेजारी आहे 5: गुजरात, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, राजस्थान. कोणत्या राज्याच्या वन विभागाने गरुडाक्षी ऑनलाईन FIR प्रणाली सुरू केली? बघा मित्रांनो, जर ऑनलाईन FIR करायची असेल, ठीक आहे, FIR करायची असेल तर FIR म्हणजे काय, तर फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट. आपल्याला जर FIR करायची असेल तर बरेचसे पोलीस काय करतात, FIR टाळतात. ते काय करतात, FIR करून घेत नाही किंवा टाळाटाळ करतात FIR करण्यासाठी. कारण कसं असतं की एकदा FIR केली तर ती केसचं इन्व्हेस्टिगेशन वगैरे करावं लागतं. मग आपण जर बघितलं तर कर्नाटक सरकारने ऑनलाईन FIR प्रणाली जी आहे गरुडाक्षी नावाने सुरू केलेली आहे, ठीक आहे. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. मग आता यामध्ये आपल्याला स्पेसिफिकच FIR करता येणार आहे. जंगलांवर अतिक्रमण जर करत असेल एखादा व्यक्ती, बेकायदेशीर वृक्षतोड करत असेल किंवा शिकार करत असेल तर गरुडाक्षी ऑनलाईन FIR प्रणाली द्वारे त्याला ऑनलाईन FIR करता येणार आहे, ठीक आहे. तर वाईल्ड लाईफ ट्रस्ट ऑफ इंडियाच्या सहकार्याने ही ऑनलाईन प्रणाली जी FIR साठी ती विकसित करण्यात आलेली आहे. वन आणि वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत जी वनगुन्हे आहे तर त्याची प्रकरणं कमी करण्यासाठी आणि ती निकाली काढण्यासाठी ही प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. कर्नाटकची राजधानी बेंगलोरचे संस्थापक कोण होते, तर ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. त्यांच्या नावाने एक पुतळा आपण स्थापन केलेला आहे, स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी, ठीक आहे, ठीक आहे. हे तुम्हाला सांगायचंय. क पासून नाव आहे आणि डी पासून आडनाव आहे, ठीक आहे. तर आता एवढं तुम्हाला क्लू बस झाले. त्यानंतर मुख्यमंत्री आहे सिद्धरामय्या, राज्यपाल आहे थावरचंद गहलोत, लोकसभेची जागा आहे 28, राज्यसभेची जागा आहे 12, ठीक आहे. कर्नाटकमध्ये बांदीपूर आणि निलगिरी आपल्याला राष्ट्रीय उद्यानं बघायला मिळतात. यानंतर मार्च 2025 मध्ये भारतातील पहिली बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम, म्हणजे अशा प्रकारचं स्टोरेज सिस्टम आहे ज्यावर जास्तीत जास्त ऊर्जा आपण स्टोअर करून ठेवू शकतो. तर ते कोणत्या शहरात लॉन्च केलं, तर किलोकरी, दक्षिण दिल्लीमध्ये भारतातील पहिली बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम आपण लॉन्च केलेलं आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊर्जा साठवली जाणार आहे. हा उपक्रम दिल्लीचं सरकार आणि रिलायन्स ग्रुप मिळून सुरू केलेला आहे. 12वा क्वेश्चन, अरब प्लास्ट ची 17वी आवृत्ती पश्चिम आशियातील प्लास्टिक आणि पेट्रोकेमिकल्सचे प्रमुख व्यापार प्रदर्शन कुठे आयोजित करण्यात आलेले? तर अरब प्लास्ट नावाने आपण जर बघितलं तर प्लास्टिक आणि पेट्रोकेमिकल्स शी संबंधित वस्तूचे एक प्रदर्शन आहे, तर ते दुबई, संयुक्त अरब अमिरातमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं. या प्रदर्शनामध्ये प्लास्टिक, रिसायकलिंग केलेलं प्लास्टिक, पेट्रोकेमिकल्स, पॅकेजिंग, रबर, तर या क्षेत्रामध्ये काय काय करायला पाहिजे, काय काय नाही, काय आयडिया आणायला पाहिजे, या क्षेत्रामध्ये कोणकोणत्या वस्तू आपण तयार करू शकतो त्याविषयीचे हे प्रदर्शन आहे.
UAE मध्ये भरलेला आहे। UAE आधी आशिया खंडातील देश आहे, अबुधाबी राजधानी आहे, चलन आहे UAE दिरहम। मोहम्मद बिन जायद अल नाहयान हे UAE चे राष्ट्रपती आहे आणि पंतप्रधान आहे मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम। साठी सुरुवात करूया आजच्या 14 जानेवारी रोजीच्या करंट अफेअर्सला। बघा मित्रांनो, जानेवारी 2025 मध्ये प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार जो आहे 2025 चा, तो कोणाला देण्यात आला? आपण प्रवासी भारतीय दिवस बघितला, आपण प्रवासी भारतीय परिषद बघितली, आता प्रवासी भारतीय पुरस्कार जो आहे, प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार, तो कोणाला देण्यात येतो? तर भारताचे दुसऱ्या देशासोबत संबंध चांगला करणारा जो व्यक्ती असतो त्याला हा पुरस्कार देण्यात येतो। आणि यावर्षी डॉक्टर सय्यद अनवर खुर्शीद यांना हा पुरस्कार देण्यात आला। यांनी भारताचे आणि सौदी अरेबियाचे भारताचे संबंध चांगले केलेले आहे। आपण जर बघितलं तर मूळ पेशाने डॉक्टर आहे सय्यद अनवर खुर्शीद यांना आपण प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार जो आहे तो दिलेला आहे। कोणत्या देशाचे नागरिक आहे? तर सौदी अरेबियाचे ते नागरिक आहेत। बघा मित्रांनो, आपण जर बघितलं डॉक्टर सय्यद अनवर खुर्शीद यांना प्रवासी भारतीय सन्मान पुरस्काराने इथं सन्मानित करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर सय्यद अनवर खुर्शीद यांनी आरोग्य सेवा, समुदाय कल्याण, भारत आणि सौदी अरेबियामधील संबंध दृढ करण्यासाठी उल्लेखनीय योगदान दिलेलं आहे। ठीक आहे, प्रवासी भारतीय दिवस जो आहे तर तो अलीकडे सेलिब्रेट करण्यात आला होता 9 जानेवारी रोजी। आता मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की प्रवासी भारतीय दिवसाबाबत जी परिषद आहे किंवा प्रवासी भारतीय दिवसाचं आयोजन जे ते कोणत्या राज्यात आणि कोणत्या शहरात करण्यात आलं? कोणत्या राज्यात करण्यात आलं आणि कोणत्या शहरात करण्यात आलं हे तुम्हाला सांगायचं आहे। बघा मित्रांनो, पुरस्काराविषयी बघा, आता पुरस्काराविषयीचा प्रश्न बघितला, आता लेटेस्ट पुरस्कार बघूया। वर्ल्ड प्रेस फोटो अवॉर्ड मोहम्मद सालेम यांना मिळाला। पॅलेस्टाईन मध्ये एका मुलीचं शव होतं आणि त्यावर तिची आई रडताना त्यांनी फोटो कॅप्चर केला होता, त्याला बेस्ट फोटोचा अवॉर्ड देण्यात आला। वर्ल्ड प्रेस फोटो अवॉर्ड त्याला मिळाला मोहम्मद सालेम यांच्या। आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जे तर ते जेनी एर्पेनबेक यांच्या कैरोस नावाच्या कादंबरीला मिळाला। जेनी एर्पेनबेक यांनी ही जी कैरोस नावाची कादंबरी लिहिलेली आहे ती कोणत्या भाषेत लिहिलेली आहे? जर्मन भाषेत लिहिलेली। कोणत्या भाषेत लिहिलेली? जर्मन भाषेमध्ये लिहिलेली आहे। ठीक आहे, जर्मन भाषेमध्ये लिहिलेल्या कादंबरीला पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो, या कादंबरीचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करण्यात आलं आणि त्यानंतर जेनी एर्पेनबेक आणि आपण जर बघितलं जे ट्रान्सलेशन करणारे व्यक्ती आहे त्यांचं नाव आता मला आठवत नाही, ते दोघांमध्ये आंतरराष्ट्रीय बुकर प्राइज जे तर ते विभागून देण्यात आलं। बक्षीस जे ते 50,000 पाऊंड एवढं असतं। ठीक आहे, पण आता ते 25,000 जेनी एर्पेनबेक आणि ज्यांनी या पुस्तकाचं ट्रान्सलेशन केलं त्यांना देण्यात आलेला आहे। हा पुरस्कार 2016 पर्यंत दर 2 वर्षाला देण्यात येत होता, पण नंतर आतापासून हा पुरस्कार जर बघितलं तर दरवर्षी देण्यात येतो। प्लस अजून एक गोष्ट सांगतो ती लक्षात ठेवा। बघा मित्रांनो, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जो आहे तो 2019 पर्यंत आपण जर बघितलं तर मॅन बुकर फाउंडेशन मार्फत देण्यात येत होता। आता हा पुरस्कार क्रँकस्टड फाउंडेशन मार्फत देण्यात येतो। मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जो आहे त्याने 2024 मध्ये सन्मानित करण्यात आलं, पण ऍक्च्युअली एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हा पुरस्कार 2022 वर्षासाठीचा आहे। 2021 साठीचा पुरस्कार वहिदा रहमान यांना 2023 मध्ये मिळाला होता। रामन मॅग्सेसे पुरस्कार हायायो मियाझाकी यांना मिळालेला आहे। सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान ठरलेला आहे। जवान चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली राणी मुखर्जी। ठीक आहे, त्यानंतर जर आपण बघितलं ॲबेल पारितोषिक 2024 कोणाला मिळालं? मिशेल टालाग्रँड यांना। 2024 मध्ये फिजीचा सर्वोच्च सन्मान कोणाला मिळाला? तर द्रौपदी मुर्मू यांना। कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी IOE म्हणजे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीकडून ऑलिम्पिक ऑर्डर अभिनव बिंद्रा यांना मिळालेला आहे। त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे बघा मित्रांनो, कुंभमेळा जो आहे प्रयागराजमध्ये तो आयोजित केला जातो, त्याला महाकुंभ म्हटलं जातंय, कारण जवळपास 100 ते 150 वर्षानंतरचा तो काहीतरी एक विशिष्ट असा कुंभमेळा आहे। त्यामुळे बघा ह्या कुंभमेळ्याला जवळपास 40 कोटी लोक येणार। किती? 40 कोटी लोक येणार आहे। तर अशा प्रकारचा हा कुंभमेळा असणार आहे। महाकुंभ म्हणूनच सगळीकडे चर्चा सुरू आहे। मग आपण जर बघितलं महाकुंभची जी काही आपण तिथे जे काही कार्यक्रम वगैरे होणार आहे तर ते दुर्गम भागात, ग्रामीण भागात पोहोचवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने कोणतं FM चॅनल सुरू केलेले आहे? तर त्यांनी कुंभवाणी नावाचे FM चॅनल सुरू केलेलं आहे। आपण जर बघितलं ते चॅनलचा नंबर काय असणार आहे FM वर
तर चॅनल 103.5 एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याचबरोबर जर बघितलं तर महाकुंभ प्रयागराजमध्ये आयोजित करण्यात येते, हे लक्षात ठेवा. आता महाकुंभ विषयी अनेक प्रश्न आपल्याला भविष्यामध्ये येणारच आहे, ते सगळे आपण अभ्यासणार आहोत. बघा मित्रांनो, उत्तर प्रदेशशी संबंधित प्रश्न आहे. तर इथं उत्तर प्रदेशशी संबंधित गोष्टी बघूया. राजधानी लखनौ, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल. सगळ्यात जास्त लोकसभेच्या राज्यसभेच्या जागा उत्तर प्रदेशमध्ये, लोकसभेच्या 80, राज्यसभेच्या 30. त्यानंतर विधानसभेच्या 403 जागा. त्यानंतर काही वन्यजीव अभयारण्य राष्ट्रीय उद्यान बघूया. दुधवा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश उत्तर प्रदेशमध्ये. त्यानंतर चंबळ राष्ट्रीय उद्यान आहे. त्यानंतर पिलीभीती व्याघ्र प्रकल्प आहे. अमनगड व्याघ्र प्रकल्प आहे. चंद्रप्रभा वन्यजीव अभयारण्य आहे. किशनपूर वन्यजीव अभयारण्य आपल्याला कुठे बघायला मिळतं, तर उत्तर प्रदेशमध्ये बघायला मिळतं. त्यानंतर उत्तर प्रदेशशी संबंधित चालू घडामोडी जाणून घेऊया. बघा मित्रांनो, जगातील पहिलं आशियाई राजा गिधड संवर्धन आणि प्रजनन केंद्र कुठं सुरू झालं, तर महाराजागंज उत्तर प्रदेश. आमचे संविधान आमचा आदर हा जो कार्यक्रम आहे, हा प्रयागराज उत्तर प्रदेश येथे सुरू करण्यात आला. 5 कोटी आयुष्यमान कार्ड जारी करणारं पहिलं राज्य उत्तर प्रदेश. कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 25 नोव्हेंबर हा जो दिवस आहे, हा मांसाहारी निषेध दिवस म्हणून सेलिब्रेट करणं सुरू केले. या दिवशी आपण जर बघितलं तर मांस आणि मासे ज्या ठिकाणी मिळतात ती दुकानं बंद राहणार आहे. त्यानंतर टाटा पॉवर सोलार सिस्टीम लिमिटेडने घर घर सोलार उपक्रम कोणत्या राज्यात सुरू केला, उत्तर प्रदेशमध्ये. अयोध्या आपण जर बघितलं यूपीची पहिली सोलार सिटी बनणार आहे. यानंतर राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो, तर राष्ट्रीय युवा दिन जो आहे मित्रांनो, तो 12 जानेवारी रोजी सेलिब्रेट केला जातो. कारण काय आहे, तर 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि मग या दिवशी आपण राष्ट्रीय युवा दिन जो आहे तो सेलिब्रेट करत असतो. 1985 पासून आपण राष्ट्रीय युवा दिनाचं सेलिब्रेशन करत आहे. ठीक आहे. आपण जर बघितलं तर 1984 मध्ये स्थापना झाली आणि 1985 पासून आपण राष्ट्रीय युवा दिनाचं सेलिब्रेशन करतो. या वर्षीची थीम आहे युथ एम्पॉवरमेंट फॉर नेशन बिल्डिंग. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा महत्वाचे दिवस बघून घेऊया. जागतिक कुटुंब दिवस 1 जानेवारी. डीआरडीओने 1 जानेवारी 2025 ला आपला कितवा स्थापना दिवस सेलिब्रेट केला, 67वा. सावित्रीबाई फुले यांची जयंती कधी असते, तर 3 जानेवारी. त्यानंतर जागतिक ब्रेल दिन कधी असतो, 4 जानेवारी. त्यानंतर राष्ट्रीय पक्षी दिवस 5 जानेवारी. जागतिक युद्ध अनाथ दिवस 6 जानेवारी. आपण जर बघितलं तर भारतीय मानक ब्युरो, ठीक आहे, आपण जर बघितलं तर ब्युरो ऑफ इंटरनॅशनल स्टँडर्डचा इंडियन स्टँडर्डचा जो स्थापना दिवस आहे 78वा स्थापना दिवस, तो कधी सेलिब्रेट करण्यात आला, तर 6 जानेवारी. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डचा किंवा भारतीय मानक ब्युरोचा स्थापना दिवस कितवा, तर 78वा 6 जानेवारी. त्यानंतर चौथा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन बघा. थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलची 21वी आवृत्ती कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आलेली आहे, तर थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल मित्रांनो महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी आयोजित केलं जात आहे, मुंबई ठाण्यामध्ये. बघा मित्रांनो, या थर्ड आय फिल्म फेस्टिवल मध्ये आपण जर बघितलं, थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल मध्ये चीनी, त्याचबरोबर मलेशियाचे, बांगलादेशचे, कझाकिस्तानचे, ट्युनिशियाचे आणि भूतान या देशांचे चित्रपट जे तर ते दाखवले जाणार आहे. टोटल 61 चित्रपट जर आपण बघितलं तर 10 ते 16 जानेवारी दरम्यान दाखवले जाणार आहे. यातला पहिला चित्रपट असणार आहे चायनीज ड्रामा द ब्लॅक डॉग, हा पहिला चित्रपट आहे. यानंतर पुढे जाऊया. जोसेफ ओन हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती बनले, तर हे लेबेनॉनचे राष्ट्रपती बनलेले जोसेफ ओन. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर लेबेनॉन आशिया खंडातील एक देश आहे. बेरूत राजधानी आहे आणि लेबनीज पाऊंड जे ते लेबेनॉनचं चलन आहे. यानंतर पुढे जाऊया. दक्षिण भारतातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन आणि निदान प्रयोगशाळा कुठे स्थापन केली जात आहे, तर दक्षिण भारतातील पहिली संसर्गजन्य रोग आणि निदान प्रयोगशाळा मित्रांनो बँगलोर कर्नाटक या ठिकाणी स्थापन केली जात आहे. तर बघा मित्रांनो, दक्षिण भारतातील पहिली संसर्गजन्य रोग संशोधन आणि निदान प्रयोगशाळा बेंगलोरमध्ये स्थापन केली जात आहे. बेंगलोर वैद्यकीय महाविद्यालय आणि संशोधन संस्थेद्वारे ही स्थापन केली जात आहे. म्हणजे काय, सिंपल, तर जे काही रोग असतात तर रोगांमध्ये आपण काही रोग संसर्गजन्य असतात, म्हणजे ते एकाला झाला सर्दी तर दुसऱ्याला होते,
एकाला खोकला झाला तर दुसऱ्याला होऊ शकतो. असे संसर्गजन्य जे रोग असतात त्याच्यावर संशोधन करण्यासाठी त्याचं निदान करण्यासाठी एक प्रयोगशाळा दक्षिण भारतामध्ये नव्हती, तर ती बेंगलोरमध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. इथं जे संसर्गजन्य रोग ज्यांच्यामुळे होतात जसे की जीवाणू, बॅक्टेरिया, बुरशी म्हणजे फंगाई, परजीवी म्हणजे एंडोपॅरासाइट, तर या कारकांचा अभ्यास जो आहे तो केला जाणार आहे. ठीक आहे, यानंतर जाऊया पुढं. कर्नाटकची राजधानी बेंगलुरू. मी काल प्रश्न विचारला होता, आपण जर बघितलं तर बेंगलोरची स्थापना कोणी केलेली, बऱ्यापैकी मुलांनी उत्तर दिलं, कॅम्पेगौडा यांनी बेंगलोरची स्थापना केलेली आहे. ठीक आहे, तर नाव लक्षात ठेवायचं. यानंतर आपण जर बघितलं तर सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री आहे कर्नाटकचे. थावरचंद गेहलोत राज्यपाल आहे. लोकसभेच्या 28 जागा, राज्यसभेच्या 12 जागा आहे. त्यानंतर बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कर्नाटकमध्ये, निलगिरी बायोस्फियर रिझर्व्ह जो आहे तो कर्नाटकमध्ये आहे. 7वा क्वेश्चन, स्वामी विवेकानंदजीच्या 162व्या जयंतीच्या निमित्ताने विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग जो आहे 2025 तो कोणत्या राज्यामध्ये किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये सुरू झालेला आहे? तर स्वामी विवेकानंद यांची जयंती होती 12 जानेवारीला. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने 162वी जयंती होती त्यांची. तर विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग जो आहे तो नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केला जात आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. बघा, आपल्याला माग असाच प्रश्न विचारला होता की डायडॅशी समिट कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली, तर त्याचं उत्तर सुद्धा नवी दिल्ली होतं. तर लक्षात ठेवायचंय आपल्याला की भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी जर आपण बघितलं तर भारत यंग लीडर्स डायलॉग जे आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 3 दिवस हा डायलॉग चालणार आहे. इथं तरुणांना प्रेरणा देण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. आपण जर बघितलं त्याचं उद्घाटन कोणी केलं तर केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी. 20व्या मुंबई मॅरेथॉनचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर जे काही मॅरेथॉन रनिंगची स्पर्धा आहे तर त्याचे राजदूत म्हणून मोह फराव, ठीक आहे, एक फेमस रनर आहे, त्यांची नियुक्ती ॲज अ राजदूत ब्रँड अँबॅसेडर म्हणून करण्यात आलेली आहे. ठीक आहे, यानंतर नवी दिल्ली येथे इंडिया क्लायमेट फोरम 2025 दरम्यान कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी इंडिया क्लीन टेक मॅन्युफॅक्चरिंग प्लॅटफॉर्मचं लॉन्चिंग केलेलं आहे? तर बघा मित्रांनो, इंडिया क्लीन टेक मॅन्युफॅक्चरिंग प्लॅटफॉर्म जो आहे तो पियुष गोयल यांनी लॉन्च केलेला आहे. ठीक आहे, तर बरेचसे उद्योग आपण जर बघितलं ते एका विशिष्ट कालावधीनंतर त्यांना पैशाची गरज लागते, ते दुसऱ्याकडून पैसा वगैरे घेतात. ठीक आहे, मग त्यामध्ये बरेचसे गोष्टी होत असतात. तर स्वतः एखाद्या उद्योगाला स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं कसं नाही याबाबत मार्गदर्शन करणारा प्लॅटफॉर्म आहे इंडिया क्लीन टेक मॅन्युफॅक्चरिंग प्लॅटफॉर्म. ठीक आहे, याचं आयोजन जे आहे तर ते नवी दिल्ली येथे इंडिया क्लायमेट फोरम जे भरलं होतं तर त्या दरम्यान याचं आयोजन किंवा याचं लॉन्चिंग जे ते केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलेलं आहे. ठीक आहे, यानंतर जाऊया पुढं. बघा मित्रांनो, जागतिक तापमान वाढीची 1.5 सेल्सिअसची मर्यादा ओलांडणारं पहिलं वर्ष कोणतं ठरलेलं आहे? तर जागतिक तापमान जे ते एक विशिष्ट तापमान असतं, ॲव्हरेज तापमान म्हणजे 20 डिग्री सेल्सिअस, तर ते एवढं असतं. ठीक आहे, कंटिन्यू. आपण जर बघितलं मागचे कितीतरी वर्ष ते तेवढं आहे. ठीक आहे, पण आता 2024 मध्ये जर आपण बघितलं त्याने ती मर्यादा ओलांडलेली ना, आता ते 21 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलेलं आहे. म्हणजे आपण जर बघितलं जागतिक तापमान मर्यादा पहिल्यांदा 1.5 सेल्सिअसने कोणत्या वर्षी ओलांडली तर 2024 मध्ये 1.5 सेल्सिअसने ही मर्यादा जी आहे ती ओलांडलेली आहे. आणि हे कन्फर्म कोणी केलं? युरोपियन युनियनच्या कोपरनिकस क्लायमेट चेंज सर्व्हिसेसने याची पुष्टी केलेली आहे. त्यांनी असं सांगितलं की 1950-1900 या काळानंतर आपण जर बघितलं किंवा या काळाच्या तुलनेत आताचं जे तापमान आहे ते 1.5 सेल्सिअसने किंवा 1.6 सेल्सिअसने वाढलेलं आहे. 2024 हे जगातील जागतिक तापमानाबाबत बोलायचं झालं तर सगळ्यात उष्ण वर्ष होतं. इंडियन मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनने सुद्धा सेमच म्हटलेले 2024 हे आतापर्यंतचं सगळ्यात उष्ण वर्ष होतं. यावर आपण मागे एक क्वेश्चन सुद्धा बघितला होता. कोणत्या राज्य सरकारने महिला बचत गटाच्या माध्यमातून 1000 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचं लक्ष ठेवलेलं आहे? तर बचत गटाच्या माध्यमातून तेलंगणा सरकारने 1000 मेगावॅट ऊर्जा निर्मितीचं लक्ष ठेवलेलं आहे. त्यासाठी त्यांनी एक योजना सुरू केलेली आहे, इंदिरा महिला शक्ती योजना. आणि या योजनेअंतर्गत बचत गटाचा आपण जर बघितलं तर वापर करून 1000 मेगावॅट सौर ऊर्जा जी आहे ती स्थापित केली जाणार आहे, ज्यामुळे बचत गटातील महिलांना फायदा होईल
आणि आपण जर बघितलं तर आपली ऊर्जेची गरज सुद्धा भागणार आहे. तर असा इनिशिएटिव्ह तेलंगणा सरकारने घेतलेला आहे. यानंतर कोणत्या देशाने जागतिक हिंदी दिनाला हिंदीतील पहिला अभ्यासक्रम सुरू केलेला आहे? तर बघा मित्रांनो, जागतिक हिंदी दिनाच्या दिवशी आपण जर बघितलं तर हिंदीचा अभ्यासक्रम श्रीलंकेने सुरू केलेला आहे. तर श्रीलंकेने आपल्या शालेय पाठ्यपुस्तकामध्ये जर एखाद्याला हिंदीतून जर अभ्यास करायचा असेल तर त्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. हे लक्षात ठेवायचे, ठीक आहे. तर जागतिक हिंदी दिन अलीकडे सेलिब्रेट करण्यात आला, त्याच दिवशी ही अपडेट आलेली आहे जानेवारीचं करंट अफेअर्सला. बघा मित्रांनो, व्हेनेझुएलामध्ये तिसऱ्यांदा राष्ट्रपती पदाची शपथ कोणी घेतलेली आहे? तर निकोलस मादुरो हे व्हेनेझुएलामध्ये तिसऱ्यांदा राष्ट्रपती बनलेले. तर व्हेनेझुएला मागं खूप चर्चेमध्ये होतं, कारण इथे महागाई खूप मोठ्या प्रमाणावर वाढली होती, त्यामुळे हे चर्चेमध्ये होतं. आता आपण जर बघितलं तर निकोलस मादुरो जे आहे ते 6 महिन्यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती बनलेले आहे. लक्षात ठेवा, व्हेनेझुएला देश जो आहे तो दक्षिण अमेरिकेमध्ये येतो. कराकस तिथली राजधानी आहे. व्हेनेझुएलियन बोलिवर हे तिथलं चलन आहे आणि निकोलस मादुरो अध्यक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऍक्शन समिट मध्ये सहभागी होणार आहे? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरची ऍक्शन समिट जी आहे ती कुठे होणार आहे? तर या इमेज मध्ये तुम्ही बघू शकता आयफेल टॉवर तुम्हाला बघायला मिळेल. तर आयफेल टॉवर कुठे आहे मित्रांनो? पॅरिस मध्ये, फ्रान्स मध्ये, ठीक आहे. तर फ्रान्स मध्ये पॅरिस या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित समिट होणार आहे आणि त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहणार आहे. या समिटचे अध्यक्ष जे आहे तर ते फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन असणार आहे. तर ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या समिटचे अध्यक्ष फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन हे अध्यक्षपद या समिटचं भूषवणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक आंतरराष्ट्रीय परिषद पॅरिस मधील फ्रान्स या ठिकाणी आयोजित होणार आहे, ज्याला मोदीजी हजर राहणार आहे. आपण जर बघितलं तर फ्रान्स हा युरोप खंडातील देश आहे. राजधानी पॅरिस, चलन आहे युरो. इमॅन्युअल मॅक्रॉन राष्ट्रपती, पंतप्रधान आहे फ्रांकोइस बायरो. यानंतर फ्रान्सशी संबंधित चालू घडामोडी बघा. भारत आणि फ्रान्सच्या नौदलाने कोणता युद्ध सराव सप्टेंबर 2024 मध्ये केला? तर वरुण नावाचा, ठीक आहे. त्याचबरोबर फ्रान्स आणि कोणत्या भारतीयाला आपल्या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार, फ्रान्सने कोणत्या भारतीय व्यक्तीला असं पाहिजे होतं तिथं, त्यांच्या देशातील सर्वोच्च पुरस्कार शेव्हलियर दा लिजन दी ऑनर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर 2 नावं लक्षात ठेवा. रोशनी नादल मल्होत्रा ज्या HCL टेक्नॉलॉजीच्या अध्यक्ष आहे आणि शशी थरूर. वयाच्या 34व्या वर्षी कोण फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान बनले होते? गॅब्रिएल अटल. त्यानंतर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने फ्रान्समधील कोणत्या शहरामध्ये ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना केली? तर पॅरिसमध्ये. 33वे ऑलिम्पिक कुठे आयोजित करण्यात आले? फ्रान्समध्ये, पॅरिस या ठिकाणी. 17वे पॅरालिम्पिक पॅरिस फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आले. भारत, UAE त्याचबरोबर फ्रान्स यांनी मिळून कोणता युद्ध सराव केलेला आहे? तर डेझर्ट नाईट नावाचा. कुठं? अरबी समुद्रामध्ये. हा एक हवाई युद्ध सराव होता. त्यानंतर रवी कुमार दाई याने फ्रान्समधील प्रतिष्ठित ग्रँड प्रिक्स डी फ्रान्स हेनरी डग्लेन कुस्ती स्पर्धेमध्ये कोणतं पदक जिंकलं? कांस्य पदक. कोणता देश डिजिटल सेंजन व्हिसा ऑफर करणारा पहिला देश बनला? तर फ्रान्स. त्याचबरोबर फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान मी तुम्हाला सांगितलं की शशी थरूर यांना सुद्धा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, IMP स्टार मार्क करायचंय तुम्हाला. याला आपण जर बघितलं भारताच्या प्रजासत्ताक दिनासाठी 2025 ला कोणत्या देशाचे राष्ट्रप्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे? तर इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो जे आहे तर ते आपले प्रमुख पाहुणे असणार आहे. तर यंदाच्या प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारीला ते आपले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो. 76व्या प्रजासत्ताक दिनाचे ते प्रमुख पाहुणे असणार आहे. 2024 मध्ये 75व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे होते इमॅन्युअल मॅक्रॉन. त्याचबरोबर जर बघितलं तर यावर्षी थीम काय आहे? गोल्डन इंडिया हेरिटेज अँड डेव्हलपमेंट. गोल्डन इंडिया हेरिटेज अँड डेव्हलपमेंट अशी यावर्षीची थीम आहे प्रजासत्ताक दिनाची. त्यानंतर 28व्या कॉमनवेल्थ प्रेसिडेंट कॉन्फरन्स 2026 आयोजन कोणता देश करणार आहे? तर बघा मित्रांनो, पहिली तर शब्द समजून घेऊया. कॉमनवेल्थ. कॉमनवेल्थ म्हणजे राष्ट्रकुल. आता राष्ट्रकुल काय? तर ज्या देशांवर इंग्रजांचं राज्य होतं तर ते देश जे आहे तर ते राष्ट्रकुल नावाच्या संघटनेचा पार्ट आहे. मग त्या राष्ट्रकुल देशांमध्ये ज्या काही संसदा आहे
आणि ते संसदेचे जे कोणी अध्यक्ष आहे, जसं की आपल्या संसदेमध्ये लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, ठीक आहे, राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड, मग त्यांची सगळ्यांची काय भरत असते, दर 2 वर्षाला 1 वर्षाला परिषद भरत असते, ठीक आहे. मग या परिषदेचं नाव आहे कॉमनवेल्थ प्रेसिडेंट कॉन्फरन्स. मग आपण 2026 मध्ये जी 28वी कॉमनवेल्थ प्रेसिडेंट कॉन्फरन्स होणार आहे 2026 मध्ये, तर त्याचा अध्यक्ष भारत असणार आहे. आणि मग या परिषदेचं नेतृत्व कोण करणार आहे, आपले लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला. तर खूप मोठी गोष्ट आहे बघा, कॉमनवेल्थ प्रेसिडेंट कॉन्फरन्स 2026 नेतृत्व कोण करणार आहे, ओम बिर्ला, जी 28वी परिषद होणार आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं 2026 मध्ये होणार आहे. आणि हिची मेन थीम असणार आहे, मेन लक्ष इथं दिले जाणार आहे AI आणि सोशल मीडियाच्या वापरावर. ठीक आहे, तर कशा प्रकारे संसदेशी संबंधित आपण AI आणि सोशल मीडियाचा वापर करू शकतो. त्यानंतर बघा इथं महत्वाच्या समिट आणि तिचे आयोजन कुठे करण्यात आले ते बघूया. ग्लोबल कोऑपरेटिव्ह समिट 2024 कुठे आयोजित करण्यात आली, भारतामध्ये. पहिली आशियाई बौद्ध शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली, नवी दिल्लीमध्ये. एशिया क्लीन एनर्जी समिट सिंगापूरमध्ये. क्वाड समिट US मध्ये. G7 समिट इटली 50वी. शांघाय कॉपरेशन ऑर्गनायझेशनची शिखर परिषद असताना कझाकिस्तानमध्ये 24वी SCO. नाटो समिट 2024 वॉशिंग्टन DC मध्ये. 16वी जागतिक भविष्य ऊर्जा परिषद अबुधाबी UAE मध्ये. पहिली अणुऊर्जा शिखर परिषद 2024 मध्ये ब्रुसेल्स बेल्जियम या ठिकाणी. 16वी ब्रिक्स कझान रशियामध्ये. G7 शिखर परिषद 2025 कुठे होणार आहे, तर कानन नन्स्की अल्बर्टा कॅनडा या ठिकाणी होणार आहे 51वी. 29वी संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद COP29 कुठे झालेली आहे, तर बाकू अझरबैजान मध्ये. जानेवारी 2025 मध्ये कोणत्या शहरामध्ये महाकुंभ आयोजित करण्यात येत आहे, तर बघा मित्रांनो, महाकुंभ जे आहे ते प्रयागराज या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहे उत्तर प्रदेशमध्ये. आपण जर बघितलं तर एक कथा आहे, ती कथा अशी आहे की बघा जेव्हा देवाचं आणि असुरांचं युद्ध चालू होतं, आणि आपण जर बघितलं देव आणि असुरांनी मिळून जे समुद्र मंथन केलं होतं, ठीक आहे, समुद्रामध्ये आपण जर बघितलं तर वासुकी जो साप होता, तर त्या सापाचा वापर करून समुद्र मंथन करण्यात आलं होतं, त्यामधून अमृत बाहेर आलं होतं. आणि ते अमृत बाहेर आल्यानंतर त्याचे जे 4 थेंबे ते 4 ठिकाणी पडले होते. मग त्यामध्ये एक ठिकाणी प्रयागराज, दुसरं आहे नाशिक आपलं, एक आहे उज्जैन आणि एक आहे हरिद्वार. मग आपण जर बघितलं तर या ठिकाणी काय होत असतं, तर या 4 ठिकाणी ते थेंब पडले होते, आणि त्यामुळे मग इथं कुंभमेळा जो आहे तो भरत असतो. आणि आपण जर बघितलं तर प्रत्येक 4 वर्षांनी हा कुंभमेळा भरत असतो, आणि 12 वर्षांनी एकदा महाकुंभ आयोजित करण्यात येत असतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही 4 ठिकाणी कुंभमेळ्याचं आयोजन वगैरे होत असतं. आपण जर बघितलं तर यावर्षी प्रयागराजमध्ये जो कुंभमेळा होणार आहे त्याला अंदाजे 40 कोटी लोक इथं येऊन जाणार आहे. या कुंभमेळ्याची सुरुवात 13 जानेवारी 2025 ला झाली, आणि 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत हा कुंभमेळा चालू राहणार आहे. असं म्हटलं जातं की कुंभमेळ्याच्या दरम्यान जर नदीमध्ये स्नान केलं तर आपली सगळी पापं धुतली जातात. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं. यानंतर पुढे जाऊया. जानेवारी 2025 मध्ये अमेरिकेतील कोणत्या शहरामध्ये जंगलातील आग वेगाने पसरल्यामुळे आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, तर अमेरिकेमध्ये लॉस एंजेलिस नावाचं शहर आहे. तुम्ही बघितलं असाल की एक डोंगर आहे, त्या डोंगरावर तुम्हाला हॉलिवूड, ठीक आहे, हॉलिवूड असं लिहिलेलं तुम्ही बघितलं असेल एका डोंगरावर. ठीक आहे, तर तो जो डोंगर आहे तो लॉस एंजेलिस मध्ये, आणि त्या डोंगराच्या पाठीमागे जे जंगल होतं ते जंगलाला काय लागलेली आहे, आग लागली. ही जी आग शहरापर्यंत आली, आणि जवळपास आपण जर बघितलं तर 30,000 लोकांनी आपली घरं जी आहे ती रिकामी करून सोडून दिलेली आहे. ठीक आहे, तर लॉस एंजेलिस USA मध्ये ही आग लागलेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर असणार आहे. मेन कारण काय आहे, तर पावसाचं प्रमाण कमी झालं, त्यामुळे जंगलातील जे काही लाकडं आहे तर सुकी लाकडांचं प्रमाण वाढलं, आणि त्यामुळे आग मोठ्या प्रमाणावर लागली, आणि तिचं पसरली सुद्धा खूप मोठ्या एरियामध्ये. कोणत्या केंद्रीय मंत्र्याने भारतीय जिनोम डेटासाठी, म्हणजे बघा भारतीय जिनोम डेटा म्हणजे भारतामध्ये जे काही सजीव आहे तर त्यांच्या जीन्सच्या डेटासाठी बघा इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटर पोर्टल जे आहे ते सुरू केलेले आहे. तर कोणत्या भारतीय मंत्र्याने भारतीय जिनोम डेटासाठी इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटर पोर्टल सुरू केलं, तर केंद्रीय राज्यमंत्री आहे, विज्ञान विषयक राज्यमंत्री आहे जितेंद्र सिंह यांनी हे पोर्टल सुरू केलेलं आहे. बघा एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. 9 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये जिनोम इंडियाशी संबंधित जे डेटाचं पोर्टल आहे त्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे. जिनोम इंडिया या प्रोजेक्ट अंतर्गत 10,000 जे काही आपले जीन्स आहे
जिनोम आहे तर त्याला काय करण्यात आलेलं आहे, तर त्याला संरक्षित करण्यात आलेले आहे. पोर्टलचं नाव लक्षात ठेवा, इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटर पोर्टल. यानंतर भारताने पुढील 5 वर्षात अन्न आणि पेय त्याचबरोबर कृषी आणि सागरी उत्पादनं या उद्योगामधून किती अब्ज डॉलर्सची एकत्रित निर्यात करण्यास लक्ष ठेवलेलं आहे. तर बघा, अन्न, पेय, कृषी, सागरी उत्पादनं यासाठी भारत सरकारने $100 बिलियन निर्यातीचं लक्ष ठेवलेलं आहे. ठीक आहे. तर या संबंधी माहिती पियुष गोयल यांनी दिली आणि ते म्हणाले की आता जेवढी या क्षेत्रात निर्यात आहे त्याच्यापेक्षा 14 ते 15% आपल्याला निर्यात वाढवावी लागेल. अमेरिकेच्या इतिहासामध्ये दोषी ठरलेले पहिले राष्ट्राध्यक्ष कोणी? तर बघा मित्रांनो, अमेरिकेच्या इतिहासामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना ऑलरेडी न्यायालयाने वेगवेगळ्या खटल्यामध्ये, एकूण खटले सांगतो 34, तर वेगवेगळ्या 34 खटल्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना शिक्षा देण्यात आलेली, म्हणजे शिक्षा सुनावण्यात आलेली. आता ऍक्च्युअली त्यांना शिक्षा होणार नाहीये. त्यांनी पाठीमागे जे काही समजून घ्या आंदोलन, दंगली वगैरे ज्या काही झाल्या होत्या, तर त्याशी संबंधित 34 प्रकरणामध्ये त्यांना आरोपी म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. पण जो व्यक्ती राष्ट्रपती बनतो, ठीक आहे, तर त्याला हे सगळे आरोप जे ते काय होऊन जातात, तर त्याची शिक्षा होत नसते. मग आता एक आरोप सिद्ध झालेला व्यक्ती पहिल्यांदा अमेरिकेचा राष्ट्रपती बनणार आहे, ते कोणी? डोनाल्ड ट्रम्प. ठीक आहे, तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर जर आपण बघितलं तर 20 जानेवारी रोजी ते शपथ घेणार आहे आणि त्यांच्या शपथविधीसाठी भारताचे एस जयशंकर जाणार आहे. USA बघा, USA ची राजधानी वॉशिंग्टन DC. त्यानंतर उत्तर अमेरिका खंडात येतो. चलन आहे $. 47वे राष्ट्रपती कोण बनले? डोनाल्ड ट्रम्प. जानेवारी 2025 मध्ये लॉन्च होणाऱ्या हाऊ इंडिया स्केल्ड MTG20 पुस्तकाचा लेखक कोण आहे? तर बघा मित्रांनो, हाऊ इंडिया स्केल्ड MTG20 या पुस्तकाचा लेखक आहे अमिताभ कांत. आता अमिताभ कांत G20 मध्ये त्यांनी ॲज अ शेर्पा म्हणून काम केलं होतं. शेर्पा, एखाद्या देशाचं प्रतिनिधित्व करणारा जो व्यक्ती असतो त्याला शेर्पा म्हटलं जातं आणि त्यांनी भारताचं G20 मध्ये याचं शेर्पा म्हणून काम केलं होतं. ठीक आहे. आता काही महत्वाची पुस्तकं सांगतो आणि त्याचे लेखक सांगतो, लक्षात ठेवायचे. फ्रेंड्स, इंडियाज क्लोजेस्ट स्ट्रॅटेजिक पार्टनर, प्रोफेसर श्रीराम चौलैया यांचं पुस्तक आहे. माउंटन मॅमल्स ऑफ द वर्ल्ड, रणजित सिंह यांचं पुस्तक आहे. इंडियाज न्यूक्लिअर टायटन्स हे पुस्तक सौम्या अवस्थी यांचं आहे. द कॉन्स्पिरन्सी गोटाबाया राजपक्षे यांचं पुस्तक आहे. सॉल्विंग द सन लक्ष्मीपुरी यांचं पुस्तक आहे. वाय भारत मॅटर्स एस जयशंकर यांचं पुस्तक आहे. इंडियाज फायनान्स मिनिस्टर AK भट्टाचार्य यांचं पुस्तक आहे. 12th फेल अनुराग पाठक यांचं पुस्तक आहे. द विनर्स माइंडसेट शनी वॉर्न यांचं पुस्तक आहे. टाइम शेल्टर जॉर्जी गोस्पोडिनो यांची कादंबरी आहे. बघा मित्रांनो, दिव्यांग जे काही कलाकार असतात तर त्यांच्यासाठी आयोजित करण्यात येतो दिव्य कला मेळा. तर 23वा दिव्य कला मेळा कोणतं राज्य आयोजित करत आहे? तर 23वा दिव्य कला मेळा वडोदरा गुजरातमध्ये आयोजित करण्यात येत आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं, दिव्यांग कारागिरांनी बनवलेल्या ज्या वस्तू आहे तर त्यांचं इथं प्रदर्शन भरवलं जाणार आहे 23व्या दिव्य कला मेळामध्ये. आपण जर बघितलं, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री श्री BL वर्मा हे काय करणार आहे, त्या दिव्य कला मेळ्याचं उद्घाटन करणार आहे. हा दिव्य कला मेळा वोकल फॉर लोकल या संकल्पनेवर आधारित आहे, म्हणजे भारतीयांनी तयार केलेल्या वस्तू भारतीयांनी वापराव्या या संकल्पनेवर हा दिव्य कला मेळा आधारित आहे. गुजरात राज्याविषयी जाणून घेऊया. गांधीनगर राजधानी आहे. आचार्य देवव्रत राज्यपाल आहे. भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री आहे. लोकसभेच्या 26 जागा, राज्यसभेच्या 11 जागा, विधानसभेची 182 जागा आहे. गुजरातमध्ये जर बघितलं तर वासंदा राष्ट्रीय उद्यान आहे, ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान आहे, गिर राष्ट्रीय उद्यान आहे, सागरी राष्ट्रीय उद्यान आहे. गुजरात विषयी काही चालू घडामोडी जाणून घेऊया. ऑस्ट्रेलियाच्या ओल्गागॉंग विद्यापीठाने आपला भारत कॅम्पस कोणत्या राज्यातील गिफ्ट सिटीमध्ये सुरू केला? तर गुजरातमध्ये. मोदीजी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचं उद्घाटन कुठे केलं? तर वडोदरा गुजरातमध्ये. जलसंचय जनभागीदारी उपक्रम गुजरातमध्ये सुरू केला, मोदीजींनी त्याचं उद्घाटन केलं. सुशील कुमार सिंग गुजरातमधील कांडला येथे दीनदयाल पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष बनले. त्यानंतर कमला बेनीवाल यांचं नुकतंच निधन झालं. त्या गुजरातच्या माजी राज्यपाल होत्या. गुजरातचा महाराष्ट्राचा स्थापना दिवस एकच आहे, 1 मे. जगातील सगळ्यात मोठं अक्षय ऊर्जा उद्यान खेवडा गुजरातमध्ये सुरू केलं अदानी ग्रीन एनर्जीने. भारतातील स्वच्छ ऊर्जा अंगीकारण्यामध्ये कोणती 2 राज्य आघाडीवर आहेत? कर्नाटक आणि गुजरात. इर्डाने आपला उपकंपनी कुठं स्थापन केली? तर गिफ्ट सिटी गुजरात. गुजरातमध्ये 5200 वर्ष जुनी हडप्पाची वस्ती कुठे सापडली? तर कच्छ या ठिकाणी. 12वा क्वेश्चन आहे, जानेवारी 2025 मध्ये कोणत्या देशाच्या
उत्तर मालुकू या पर्वतामध्ये माउंट इबूचा उद्रेक झाला। माउंट इबू नावाचा ज्वालामुखी, त्याचा उद्रेक झाला आणि त्याचा उद्रेक झाल्यानंतर जवळपास 2 किलोमीटर पर्यंत लाव्हा उडाला। ठीक आहे, तर असा हा ज्वालामुखी कुठल्या देशात आहे, ते इंडोनेशियामध्ये आहे, लक्षात ठेवायचे। आपण जर बघितलं तर यातून धूर जवळपास 4 किलोमीटर वर गेला, ज्वालामुखी 2 किलोमीटर लांब पर्यंत फेकला गेला। हा विस्फोट 11 जानेवारी 2025 ला झालेला आहे। इंडोनेशिया आशियातील देश आहे, जकार्ता राजधानी आहे, प्रबोवो सुबियांतो अध्यक्ष आहे, जे आपल्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे। एकदा ज्वालामुखीचा विस्फोट झाला की त्यामधून जर आपण बघितलं तर राख बाहेर येते। ज्वालामुखीचा विस्फोट झाल्यानंतर वेगवेगळे वायू अवकाशामध्ये जातात, त्याचे ढग बनतात आणि त्यापासून पाऊस पडतो, तो ऍसिड रेन असतो। ठीक आहे, त्यापासून आपण जर बघितलं तर क्लाउड पंप बनत असतात। ठीक आहे, त्याचबरोबर दगडाचे मोठमोठे गोळे पडत असतात, लाव्हारस खाली येत असतो, अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या आहे त्या या ज्वालामुखीतून बाहेर पडत असतात। त्यांना एक टर्म आहे पायरोक्लास्ट, त्यांना काय म्हटलं तर पायरोक्लास्ट म्हणून त्यांना ओळखलं जातं। ठीक आहे, आपण 16 जानेवारी रोजीचं करंट अफेअर जे तर ते अभ्यासणार आहोत। इथं पहिला क्वेश्चन आहे, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया म्हणजे BCCI चे कोषाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली किंवा कोण बनला आहे, तर प्रभतेज सिंह भाटिया BCCI चे कोण बनलेले आहे, कोषाध्यक्ष बनले आहे। बघा मित्रांनो, BCCI चे कोषाध्यक्षांनाच खजिनदार म्हटलं जातं, तर प्रभतेज सिंह भाटिया हे BCCI चे खजिनदार कोषाध्यक्ष बनलेले आहे। आणि यापूर्वी आपण यांच्यावर एक क्वेश्चन बघितला होता, देवजीत सैकिया यांची BCCI चे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर BCCI ची स्थापना डिसेंबर 1928 मध्ये करण्यात आली होती। मुंबई महाराष्ट्रामध्ये मुख्यालय आहे। आणि आपण जर बघितलं तर भारतीय क्रिकेटची प्रमुख जी काही ऑर्गनायझेशन आहे ती आहे BCCI। त्याचबरोबर सांगतो ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचं मुख्यालय कुठे आहे, दुबई येथे आहे। आणि आता ICC चे सगळ्यात तरुण अध्यक्ष आहे जय शहा। ठीक आहे, जय शहा। यानंतर पुढे जाऊया, 41वा स्पॅनिश सुपर कप जो 2025 चा तो कोणी जिंकलेला आहे, तर 41वा स्पॅनिश सुपर कप जो आहे मित्रांनो तो FC म्हणजे फुटबॉल क्लब बार्सिलोनाने जिंकलेला आहे। बार्सिलोनामध्ये आपल्याला कोण कोण बघायला मिळतं, मेन प्लेयर तर मेसी, आपण जर बघितलं नेमार, असे फेमस प्लेयर या क्लबचे राहिलेले आहे। ठीक आहे, बार्सिलोनाचे। आपण जर बघितलं तर FC बार्सिलोनाने काय जिंकलेला आहे, तर स्पॅनिश कप जो आहे तो जिंकलेला आहे। आपण जर बघितलं तर रिअल मॅड्रिडचा त्यांनी पराभव केलेला आहे। या स्पॅनिश कपचं आयोजन सौदी अरेबियामध्ये करण्यात आलं होतं। कितवा होता हा स्पॅनिश कप, तर 41 होता। आयोजन 8 ते 12 जानेवारी मध्ये करण्यात आलं होतं। विजेता बार्सिलोना, रिअल मॅड्रिड जो आहे उपविजेता। बार्सिलोनाने 41 पैकी 15 वेळा हा कप जिंकलेला आहे। भारतीय सेना दिन 2025 कधी सेलिब्रेट करण्यात आला, तर भारतीय सेना दिन 15 जानेवारी रोजी सेलिब्रेट करण्यात येतो दरवर्षी। आता का करण्यात येतो त्याचा एक इतिहास आहे। आता बघा, 15 जानेवारी 1949 मध्ये भारताचे जे काही फील्ड मार्शल होते KM करियप्पा, तर यांनी काय केलं होतं, तर ब्रिटिशांचे जे काही कमांडर इन जनरल होते सर फ्रान्सिस बुचर यांच्याकडून लष्कराच्या आपण म्हणूया लष्कराची जी सूत्र आहेत ती आपल्या ताब्यात घेतली होती। आणि KM करियप्पा कमांडर इन चीफ बनले होते लष्कराचे, आपले पहिले लष्कर प्रमुख बनले होते। म्हणून 15 जानेवारी 1949 ला हे हस्तांतरण झालं होतं। आणि त्या दिवसाच्या निमित्ताने आपण 15 जानेवारी हा जो दिवस आहे हा आर्मी डे, लष्कर दिवस म्हणून सेलिब्रेट करत आहे। ठीक आहे, आता भारतीय सैन्याशी संबंधित काही प्रश्न बघूया। जसे की 2024 मध्ये दुसरी आर्मी कमांडर परिषद कुठे आयोजित करण्यात आली, तर बघा मित्रांनो, दुसरी कमांडर आर्मी परिषद गंगटोक सिक्कीम येथे आयोजित करण्यात आली। भारत आणि ओमान यांच्यामध्ये एक लष्कराचा सराव आयोजित करण्यात आला होता, अल नजाह। ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर हा भारत आणि ओमान मध्ये कुठे आयोजित करण्यात आला होती, जी 5वी आवृत्ती आपण जर बघितलं सलालाह ओमान या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। युद्ध सरावाचं नाव लक्षात ठेवा, अल नजाह, भारत आणि ओमान, आणि कुणाचा आहे, तर आर्मीचा युद्ध सराव आहे। यानंतर बघा, आपण जर बघितलं लॉजिस्टिक कौशल्याला चालना देण्यासाठी भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेने गतिशक्ती विद्यापीठासोबत करार केलेला आहे। त्याचबरोबर भारतीय सैन्याने पर्वत प्रहार सराव कुठे केला, तर लडाखमध्ये। भारतीय सैन्याने लष्करी सराव थायलंड सोबत कोणता केलेला आहे, तर मैत्री। तर मैत्री हा लष्कराचा सराव आहे, थायलंड सोबत आपण तो केलेला आहे। त्यानंतर भारतीय लष्कराने पर्यटकांसाठी खालुबार युद्ध स्मारक कुठे उघडलं, तर लडाख या ठिकाणी।
लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हे कशाचे प्रमुख आहे, तर लष्कराचे प्रमुख आहे. डीआरडीओने कडाक्याच्या थंडीत तैनात असलेल्या सैनिकांसाठी नवीन गणवेश लॉन्च केलेला आहे. या गणवेशाचं नाव काय, तर या नवीन गणवेशाचं नाव आहे मित्रांनो हिमकवच. काय नाव आहे, हिमकवच, किंवा आपण त्याला इंग्रजीमध्ये स्नो शिल्ड म्हणून सुद्धा ओळखू शकतो. तर डीआरडीओने कडाक्याच्या थंडीपासून वाचवण्यासाठी आपल्या आर्मीसाठी हा गणवेश तयार केलेला आहे. जिथं 20 डिग्रीपेक्षा जास्त टेम्परेचर असेल आणि -60 डिग्रीपेक्षा कमी टेम्परेचर असेल तरी पण हा पोशाख, हा गणवेश काय करू शकतो, ते एक्स्ट्रीम मायनस टेम्परेचर हँडल करण्याची क्षमता या गणवेशामध्ये आहे, स्नो शिल्ड किंवा हिमकवचा मध्ये. डीआरडीओ संरक्षण विषयक साहित्य बनवणारी एक आघाडीची संस्था आहे. फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. आपण जर बघितलं तर 1958 मध्ये स्थापना करण्यात आली. नवी दिल्ली मुख्यालय. समीर कामत जे आहे ते अध्यक्ष आहे. स्ट्रेंथ ओरिजिन इज इन सायन्स असं यांचं थीम वाक्य आहे किंवा बोधवाक्य आहे. बघा डीआरडीओ विषयीचे करंट अफेअर्स आता आपण इथं बघूया. बघा डीआरडीओचा 67वा स्थापना दिवस जो आहे तो 1 जानेवारी 2025 रोजी त्यांनी सेलिब्रेट केलेला आहे. स्वदेशी असॉल्ट रायफल उग्रम कोणी बनवली, तर डीआरडीओने. अग्नि प्राईम नावाचं जे काही मिसाईल आहे ते कोणी बनवलं, डीआरडीओने. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर मध्यम श्रेणीचं मायक्रोवेव्ह ऑस्क्युबर चाफ रॉकेट, ठीक आहे, तर कोणी बनवलेलं आहे, तर डीआरडीओने. आपण जर बघितलं चांदीपूर ओडिशा इथून स्वदेशी तंत्रज्ञान क्रूज क्षेपणास्त्राची म्हणजे ITCM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणी केली, डीआरडीओने. आणि आपण जर बघितलं तर जोरावर नावाचा टँक जो आहे तो कोणी बनवला, तर डीआरडीओने. यानंतर थर्मन षण्मुगरत्नम हे कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहे, जे 14 ते 18 जानेवारी दरम्यान भारताच्या दौऱ्यावर आले आहे. सॉरी सगळ्यांना. तर बघा थर्मन षण्मुगरत्नम सिंगापूरचे कोण आहे, तर राष्ट्रपती आहे. सिंगापूर बघा, सिंगापूर जो देश आहे तो पूर्ण देश मित्रांनो सिटीच्या स्वरूपात आहे, ठीक आहे, सिटीच्या स्वरूपात आहे. तिथं गाव वगैरे काही नाही, फक्त त्या देशाचं वेस्ट साइड, ईस्ट साइड, नॉर्थ साइड, आपण जर बघितलं साऊथ साइड असं वर्गीकरण जे आहे ते करण्यात आलेले आहे. मग सिंगापूर एक महत्वाच्या आपण जर बघितलं ऑर्गनायझेशनचा पार्ट आहे. त्या ऑर्गनायझेशन नाव आहे आसियान, ठीक आहे, आसियान. आपण जर बघितलं आसियानचा पार्ट आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. आपण जर बघितलं तर मागच्या 10 वर्षांमध्ये सिंगापूरचं कुणीच राष्ट्राध्यक्ष आपल्या भेटीला आलं नव्हतं. आता मागच्या 10 वर्षात आपण जर बघितलं तर थर्मन षण्मुगरत्नम हे सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष आपल्या भारताच्या दौऱ्यावर आलेले आहे. सिंगापूर आशिया खंडातील देश आहे. सिंगापूर सिटी ही त्यांची राजधानी आहे. सिंगापूर डॉलर चलन आहे. लॉरेन्स ओंग पंतप्रधान आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाने कोणत्या संघाविरुद्ध भारतीय संघाची सर्वोच्च धावसंख्या केलेली आहे, तर भारतीय महिला संघाने आयर्लंड विरुद्ध 370 धावा करून वन डे मध्ये आपली बेस्ट धावसंख्या केलेली आहे. किती धावा केल्या, 370 धावा केल्या. या 370 धावांमध्ये जेमिमा रॉड्रिग्जने 102 धावा केलेल्या आहे. सगळ्यात जास्त धावांचा विक्रम जो आहे तो न्यूझीलंडच्या महिला संघाच्या नावावर आहे. 20 जानेवारी 2025 रोजी भारताकडून डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभाला कोण उपस्थित राहणार आहे, तर मी तुम्हाला मागे पण सांगितलं शपथविधी जो होणार डोनाल्ड ट्रम्प यांचा. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47वे राष्ट्रपती बनलेले आहे. आणि मी कालच्या सेशन मध्ये हे सुद्धा सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प जे आहे तर त्यांच्यावर आपण जर बघितलं तर जवळपास 34 आरोप होते, ते सिद्ध झाले. म्हणजे आरोप सिद्ध झालेला दोषी व्यक्ती पहिल्यांदा अमेरिकेचा राष्ट्रपती बनत आहे. मग आपण जर बघितलं तर त्यांच्या शपथविधीसाठी मोदीजी नाही जाणार आहे, पण डॉक्टर एस जयशंकर यांना त्यांनी आमंत्रित केलेलं आहे आणि एस जयशंकर त्यांच्या शपथविधीला जाणार आहे, ठीक आहे, प्रमुख पाहुणे म्हणून. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे नेते आहे. यानंतर 13 जानेवारी 2025 रोजी खो खो वर्ल्ड कपची पहिली आवृत्ती जी ती कुठे आयोजित करण्यात आलेली आहे, तर ही आवृत्ती नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली. आपण यापूर्वी याचं ब्रँड अँबॅसेडर बघितले होते. तर ब्रँड अँबॅसेडर कोण आहे, सलमान खान आणि त्याचबरोबर टायगर श्रॉफ. खो खोची पहिली जो काही वर्ल्ड कप आहे तो भारतात होतोय हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आपण जर बघितलं खो खो महासंघाचे अध्यक्ष कोणी, सुधांशु मित्तल आहे. त्याची पहिली आवृत्ती 13 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्लीमध्ये इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम मध्ये सुरू झालेली आहे. आपण जर बघितलं खो खोचा वर्ल्ड कप कधी
कोणत्या तारखेदरम्यान आयोजित करण्यात येत आहे, तर 13 ते 19 जानेवारी दरम्यान हा वर्ल्ड कप जो आहे तो आयोजित करण्यात येत आहे. ठीक आहे, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. यानंतर पुढे जाऊया बघा, पुढे जाऊया. झोरान मिलानोविक यांची कोणत्या देशाचे राष्ट्रपती म्हणून किंवा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे, तर झोरान मिलानोविक क्रोएशियाचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहे. ठीक आहे, तर क्रोएशिया देश लक्षात ठेवायचा, बाकी जास्त काही लक्षात ठेवायची आपल्याला गरज नाहीये. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. क्रोएशिया युरोप खंडातील देश आहे. आपण जर बघितलं तर राजधानी जग्रेब. क्रोएशियाई आपण जर बघितलं तर अधिकृत त्यांची भाषा आहे. जोरान मिलनोविक हे तिथले राष्ट्रपती बनले आणि आंद्रेज प्लोकोविक हे तिथले पंतप्रधान आहे. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 4000 धावा करणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे, तर बघा मित्रांनो 4000 धावा फक्त 41 मॅच मध्ये कुणी केलेला आहे, तर स्मृती मानधनाने केलेला आहे. असा तिने काय केलेला आहे, तर वर्ल्ड रेकॉर्डच केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एवढ्या फास्ट 4000 धावा कुणाच्याच नावावर नाहीये. आपण जर बघितलं 4000 पेक्षा जास्त धावा कुणाच्या नावावर, भारतीय खेळाडू मिताली राज, पण तिला त्या धावा करण्यासाठी 100 सामने लागले होते. जिथे 41 मॅच मध्ये स्मृती मानधनाने या 4000 धावांचा पल्ला जो आहे तो गाठलेला आहे. आयर्लंड विरुद्ध मॅच होती, त्या मॅच मध्ये आपण जर बघितलं तिने 41 का 42 धावा केल्या होत्या आणि त्या धावा केल्यानंतर 4000 प्लस धावा कुणी केलेल्या आहे, तर स्मृती मानधनाने केलेला आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. आपण जर बघितलं तर 4000 धावा करणारी ही 15वी आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू ठरलेली आहे. ठीक आहे, तर तिने ही कामगिरी 100 पेक्षा कमी डावांमध्ये केलेली आहे, तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन होती. यानंतर पुढे जाऊया. आगामी इंडियन प्रीमियर लीग IPLच्या 2025च्या हंगामासाठी पंजाब किंग्सचा कर्णधार कोण असेल, तर पंजाब किंग्सचा कर्णधार असेल श्रेयस अय्यर. हा IPL मधील दुसरा सगळ्यात महागडा खेळाडू, लक्षात ठेवा, दुसरा सगळ्यात महागडा खेळाडू ठरला होता ऋषभ पंत, ज्याला 27 कोटीमध्ये विकत घेण्यात आलं होतं. तर आपण जर बघितलं तर दुसरा सगळ्यात महागडा खेळाडू ठरला श्रेयस अय्यर, ज्याला 26.75 कोटीमध्ये विकत घेण्यात आलं होतं. ठीक आहे, तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय. पंजाब किंग्सचा आता तो कॅप्टन बनणार आहे. आपण जर बघितलं लखनौ जायंट्सचा कॅप्टन बनणार आहे ऋषभ पंत. आपण जर बघितलं तर IPLशी संबंधित चालू घडामोडी बघूया. 2024चा IPL कोणी जिंकलं, तर KKR ने उपविजेता राहिलेला आहे सनरायझर हैदराबाद. त्यानंतर 2024 मध्ये कितवी आवृत्ती होती, 17वी आवृत्ती होती. किती संघ सहभागी झाले होते, 10. टायटल स्पॉन्सर कोण होतं, तर टाटा ग्रुप. त्यानंतर जर बघितलं सगळ्यात महागडा खेळाडू कोण होता, मिचेल स्टार्क, ज्याला 24.75 कोटीमध्ये घेतलं होतं. IPLचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे, अरुण धुमाळ आहे. त्यानंतर IPLच्या इतिहासामध्ये 8 शतकं झळकावण्याचा यश कुणी प्राप्त केलेले, ते विराट कोहलीने. 2024च्या IPL मध्ये 200 विकेट आपण जर बघितलं तर 200 विकेटचा पल्ला गाठणारा खेळाडू कोण ठरला, यजुवेंद्र चहल. ऑरेंज कॅप कोणाकडे राहिली होती, विराट कोहलीकडे. पर्पल कॅप हर्षल पटेलकडे. यानंतर पुढे जाऊया. जानेवारी 2025 मध्ये जाहीर झालेल्या टॉमटॉमच्या ट्रॅफिक इंडेक्स नुसार भारतातील सर्वात गर्दीचं शहर कोणतं ठरलेलं आहे, तर टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स नुसार भारतातील सगळ्यात गर्दीचं शहर ठरलेलं आहे कोलकाता. तर बघा मित्रांनो, कोलकाता 1 नंबरला आहे, बेंगलोर 2 नंबरला आहे, 3 नंबरला पुणे, 4 नंबरला हैदराबाद आणि 5 नंबरला चेन्नई आहे ट्रॅफिकच्या बाबतीत. ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इथं 18 जानेवारी रोजीचं करंट अफेअर्स जे ते बघणार आहोत. लेक्चर सुरू करण्यापूर्वी बघा मित्रांनो, जर तुम्हाला येत्या कंबाईन पूर्व परीक्षेसाठी रिव्हिजन जर करायचं असेल तर आपण एक 1 डे लाईव्ह रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे आजपासून. 99 रुपये फक्त फी असणार या बॅचची आणि या बॅचचा कालावधी कंबाईनची गटब पूर्व परीक्षा होईपर्यंत असणार आहे. म्हणजे एक जवळपास 17-18 दिवसांचा कालावधी तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे. आणि या बॅच मध्ये बघा एवढे सगळे घटक जे ते पूर्ण केले जाणार आहे. 2 दिवस या बॅचचे ऍडमिशन ओपन राहतील. 300 विद्यार्थ्यांची लिमिट आहे. यानंतर बघा कंबाईन विजेता बॅच 2 चे ऍडमिशन सुरू आहे. 35 दिवसांचा कालावधी मी डेली सांगतो. PYQ आहे, नोट्स आहे, लाईव्ह लेक्चर्स आहेत. ऍडिशनल इन्फॉर्मेशन साठी तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता. त्याचबरोबर बघा RRB ग्रुप डी ची आपली बॅच सुरू झालेली आहे, टेटची बॅच सुरू झालेली आहे, ऑल इन वन नावाची बॅच आपली सुरू झालेली आहे, त्याचे लेक्चर सुद्धा सुरू झालेले आहे. ठीक आहे. त्याचबरोबर अभ्यास मित्र नोट्स पॅकेज जो तुम्ही परचेस करू शकता किंवा डायरेक्ट Amazon वरून नोट्स आपल्या मागवू शकता.
Amazonवर सर्च करताना अभ्यास मित्र MPSC नोट्स म्हणून सर्च करा, तुम्हाला आपल्या नोट्स येऊन जाईल. तिथं 800 रुपयांमध्ये तुम्हाला 6 सब्जेक्टच्या नोट्स मिळणार आहे घरपोहोच प्रिंटेड स्वरूपात. त्याचबरोबर जर बघितलं मित्रांनो, यशवंत बॅच जी ती सुद्धा आपण सुरू केली होती, पण आज ती आपण क्लोज करणार आहोत. त्यामुळे जर कुणाला ऍडमिशन घ्यायचं असेल 4 महिन्यासाठी प्लस टेस्ट सिरीज असलेली बॅच 1499 मध्ये, तर आज तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, आज लास्ट डे या बॅचचा. उद्यापासून ही बॅच तुम्हाला ॲपवर दिसणार नाही. त्याचबरोबर तुम्ही सेपरेट टेस्ट सिरीज सुद्धा परचेस करू शकता. ती आपल्या ॲप्लिकेशनमध्ये अभ्यास मित्र नावाच्या ॲप्लिकेशनमध्ये बघायला मिळेल. तर वन डे रिव्हिजन बॅच आज आपली सुरू होती. त्याचबरोबर प्रत्येक विषयाचे वन डे रिव्हिजन बॅच असणार आहे करंट अफेअर्सची सुद्धा. तर त्याबाबत तुम्हाला वेळोवेळी अपडेट दिली जाईल. त्यासाठी ॲप डाउनलोड करून ठेवा, टेलिग्रामचं चॅनल जॉईन करून ठेवा आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करून ठेवा. सुरुवात करूया इथं 18 जानेवारी रोजीच्या करंट अफेअर्सला. जिथं पहिला क्वेश्चन आहे, तेलंगणा उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश जे म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा, तेलंगणा उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सुजय पॉल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, तर आता तुम्ही मला सांगायचंय की एखाद्या न्यायालयाचं मुख्य न्यायाधीश व्हायचंय जर राज्यातील उच्च न्यायालयाचं, तर पात्रता काय असावं लागते. तर बघा, मीच सांगून देतो. पात्रता एक तर 10 वर्ष वकील असावं, ठीक आहे, किंवा 10 वर्ष न्यायिक पद भूषवलेलं असावं. काय, न्यायिक पद भूषवलेलं असावं. ठीक आहे, 10 वर्ष वकील किंवा 10 वर्ष न्यायिक पद जे आहे ते भूषवलेलं असावं, ही पात्रता लागते. ठीक आहे, त्याचबरोबर बघा मित्रांनो, अजून एक गोष्ट इथं सांगायची आहे की सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी अशी एक गोष्ट गरजेची, ती उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी ती पात्रता कन्सिडर केली जात नाही. आता मला म्हणायचं काय की राष्ट्रपतीच्या मते एखादा व्यक्ती कसा असावा, म्हणजे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्त केला जाऊ शकतो, पण उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांबाबत ती तरतूद नाही. ठीक आहे, तर ज्यांना पॉलिटीचं नॉलेज आहे त्यांना माझा क्वेश्चन समजला असेल, ज्यांना समजलं नाही त्यांनी कमेंट बॉक्स चेक करा, बाकीच्या मुलांनी उत्तरं दिलेली असेल. तर इथं बघा, द्रौपदी मुर्मू. आता बघा, उच्च न्यायालयातील जे कोणते न्यायाधीश असतात त्यांची नियुक्ती कोण करत असतं, तर राष्ट्रपती करत असतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं व्यवस्थितपणे. यानंतर पुढे जाऊया. बघा, महत्वाच्या नियुक्त्या बघा. ASCOM नावाची संस्था आहे, तिचे सरचिटणीस बनलेले मनीष सिंघल. त्यानंतर महत्वाच्याला स्टार करतो, इस्रोचे नवे अध्यक्ष झालेले व्ही नारायणन, आणि यांच्या अध्यक्षतेखाली आपण स्पेस डॉक मिशन सक्सेसफुली राबवलेलं आहे. स्पेस डॉक मिशन म्हणजे काय, तर आपण बघा 2 ऑब्जेक्ट जे आहे स्पेसमध्ये, तर त्याला अटॅच करण्याचं, 2 उपग्रहांना अटॅच करण्याचं मिशन जे ते सक्सेसफुली लॉन्च केलेलं आहे किंवा करून दाखवलेलं आहे डॉकिंग व्ही नारायणन यांच्या अध्यक्षतेखाली. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे UIDAI, आधारचं संपूर्ण कंट्रोल करणारी संस्था आहे, तिचे CEO बनलेले भुवनेश कुमार. बिहारचे 42वे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान. RBIचे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा. राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष व्ही रामसुब्रमण्यम. ICCचे सर्वात तरुण अध्यक्ष जय शाह. जे स्टार मार्क केलेले ते सगळ्यात जास्त महत्वाचे. भारताचे नवीन नियंत्रक आणि महालेखा परीक्षक के संजय मूर्ती. भारताचे 51वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना. ऍक्सिस बँकेचे MD CEO अमिताभ चौधरी. अभ्युदय जिंदल हे इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे नवीन अध्यक्ष बनले. अमृत मोहन प्रसाद हे सशस्त्र सीमा बलचे नवीन महासंचालक बनले. भारताचे नवीन वित्त सचिव तुहिन कांत पांडे. लक्षात ठेवा. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचे नवीन CMD DK सुनील. आणि जयतीर्थ राघवेंद्र जोशी हे ब्रह्मोस एरोस्पेसचे नवीन प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यानंतर दुसरा क्वेश्चन, पूर्व भारतातील पहिल्या आणि देशातील 6व्या खगोलशास्त्रीय वेधशाळेचे उद्घाटन जानेवारी 2025 मध्ये कोणत्या राज्यात झाले. तर इथं पहिला ऑप्शन तर एकच, आपण जर बघितलं तर हा दुसऱ्या देशात आहे. ब्रिस्बेन आपल्या देशात आहे का नाही, मग त्यामुळे आपल्याकडे उरतात 3 ऑप्शन. मग आपण जर बघितलं तर इथे स्पष्टपणे कशाचा उल्लेख आहे, राज्याचा उल्लेख आहे. ठीक आहे, आपण जर बघितलं दिल्ली काय केंद्रशासित प्रदेश, जम्मू काश्मीर काय केंद्रशासित प्रदेश, मग राज्य एकच आहे पश्चिम बंगाल. तर आपण जर बघितलं तर पूर्व भारतात. ठीक आहे, आणि आपण इथं जरी बघितलं 6व्या खगोलशास्त्रीचं आणि पूर्व भारतातील. ठीक आहे, मग आपण जर बघितलं दिल्ली उत्तर भारतात आहे, जम्मू काश्मीर उत्तर भारतात आहे, पूर्व भारतात फक्त एकच आहे पश्चिम बंगाल. तर अशा प्रकारे इझिली आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकत होतो. मग पूर्व भारतातील पहिली खगोलीय वेधशाळा जी आहे, म्हणजे या वेधशाळेच्या माध्यमातून आपण ग्रह ताऱ्यांचा अभ्यास करू शकतो. तर
पूर्व भारतातील ही पहिली आहे आणि देशातील 6वी आहे. एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. मग पश्चिम बंगालमधील कुठं तर गरपंचकोट नावाचे टेकडे आहे, त्या टेकड्यामध्ये ही वेधशाळा स्थापित करण्यात आलेली आहे. आपल्या भारतामध्ये ऑलरेडी लडाख, नैनिताल, त्यानंतर माउंट आबू, पुणे आणि तामिळनाडूमधील कावलूर या ठिकाणी वेधशाळा स्थापन आहे. या 5 आहे आणि आता ही 6वी वेधशाळा गरपंचकोट या ठिकाणी स्थापन करण्यात आली. मग तिला आपण प्रसिद्ध आपले शास्त्रज्ञ आहे सत्येंद्रनाथ बोस यांचं नाव दिलेलं आहे. ठीक आहे, तर एवढं लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता. ममता बॅनर्जी काय आहे मुख्यमंत्री. पक्ष कोणता आहे तृणमूल काँग्रेस. सी.व्ही. आनंद बोस हे राज्यपाल आहे. लोकसभेच्या 42 जागा, राज्यसभेच्या 16 जागा. त्यानंतर जर बघितलं सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कुठे आहे तर पश्चिम बंगालमध्ये. बक्सा राष्ट्रीय उद्यान आहे, जलदपारा राष्ट्रीय उद्यान आहे आणि गोरुमारा राष्ट्रीय उद्यान पक्ष आपल्याला पश्चिम बंगालमध्ये बघायला मिळतात. त्यानंतर पार्लमेंट पॉवर फंक्शन अँड प्रिव्हिलेजेस अ कोऑपरेटिव्ह कॉन्स्टिट्यूशन पर्स्पेक्टिव्ह. ठीक आहे, अ कंपॅरेटिव्ह कॉन्स्टिट्यूशन पर्स्पेक्टिव्ह या पुस्तकाचे लेखक कोण आहे. मी परत सांगतो, पार्लमेंट पॉवर फंक्शन आणि प्रिव्हिलेज. ठीक आहे, अ कंपॅरेटिव्ह कॉन्स्टिट्यूशनल पर्स्पेक्टिव्ह या पुस्तकाचा लेखक कोण आहे. त्या पुस्तकाचा लेखक आहे मित्रांनो के.एस. चौहान. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर आपले जे उपराष्ट्रपती आहे जगदीप धनखड यांनी के.एस. चौहान यांचं जे पुस्तक आहे पार्लमेंट पॉवर्स फंक्शन अँड प्रिव्हिलेजेस अ कंपॅरेटिव्ह कॉन्स्टिट्यूशनल पर्स्पेक्टिव्ह या पुस्तकाचं आपण म्हणूया की लॉन्च केलेलं आहे. हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या पुस्तकामध्ये आपल्याला जसं दिसतं की पार्लमेंटचा पॉवर काय आहे, पार्लमेंटचं कार्य कसं करते, पार्लमेंटचे प्रिव्हिलेजेस म्हणजे पार्लमेंट आपले जे मेंबर आहेत त्यांना कोणते विशेष अधिकार उपलब्ध करून देते, या सगळ्या गोष्टी या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. आता काही महत्वाचे पुस्तकं बघूया आपण इथं. बघा मित्रांनो, जम्मू काश्मीर आणि लडाख थ्रू द एजेस हे पुस्तक कोणाचं आहे तर अमित शहा यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. कैरोस पुस्तक कुणाचं आहे तर जेनी एर्पेनबेक ज्याला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे. टिपू सुलतान द सागा ऑफ म्हैसूर इंटररेग्नम हे पुस्तक विक्रम संपत यांचं आहे. स्पीकिंग विथ नेचर द ओरिजिन्स ऑफ इंडियन एन्व्हायरमेंटलिझम हे पुस्तक रामचंद्र गुहा यांचं आहे. द सायंटिस्ट एंटरप्रेन्युअर एम्पॉवरिंग मिलियन्स ऑफ वुमन्स हे पुस्तक कल्पना शंकर यांचं आहे. चनोक ऑन फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी हे पुस्तक अभिजित बॅनर्जी आहे. स्कल्पेड स्टोन्स हे पुस्तक जे आहे ते अश्विन प्रभू यांचं आहे. व्हाय भारत मॅटर्स एस जयशंकर यांचं पुस्तक आहे. स्मोक अँड ॲशेस अमिताभ घोष यांचं पुस्तक आहे. पॉवर विदिन द लीडरशिप लेगसी ऑफ नरेंद्र मोदी बालसुब्रमण्यम यांचं पुस्तक आहे. आय हॅव द स्ट्रीट्स अ कुट्टी स्टोरी हे पुस्तक आर अश्विन यांचं आहे. आणि विटनेस हे आत्मचरित्र साक्षी मलिक यांचं आहे. त्यानंतर पुढील क्वेश्चन, जानेवारी 2025 मध्ये कनुमा हा पुष्पोत्सव जो आहे तो कोणत्या राज्यात सेलिब्रेट करण्यात आलेला आहे, साजरा करण्यात आलेला आहे तर तेलंगणामध्ये. बघा, मकर संक्रांतीनंतर जो 3रा दिवस असतो 3rd डे, तर त्या दिवशी कनुमा नावाचा उत्सव सेलिब्रेट करण्यात येतो. आणि त्यामध्ये जे काही आपल्या घरामध्ये पशु वगैरे असतात, जे काही जनावरे वगैरे असतात तर त्यांची पूजा केली जाते. जसं आपल्याकडे पोळ्याला केली जाते तसं यांच्याकडं कनुमाला केली जाते. आणि कनुमा संक्रांतीनंतर 3ऱ्या दिवशी सेलिब्रेट केला जातो. कुठं तर आंध्र प्रदेशमध्ये, एवढं आपल्याला लक्षात ठेवायचंय. यानंतर बघा, तेलंगणाची राजधानी हैदराबाद. रेवंत रेड्डी मुख्यमंत्री. जिष्णुदेव वर्मा राज्यपाल. लोकसभेच्या 17, राज्यसभेच्या 7, विधानसभेच्या 119 जागा. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचं विभाजन 2 जून 2014 झालं. आंध्र प्रदेशचा पार्ट होतं तेलंगणा. हैदराबाद शहर मुसी नदीच्या काठावर वसलेलं, एवढं लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तेलंगणा आणि आंध्र प्रदेश एकत्र कधी होते, एकत्र कधी झाले होते ते 1956ला, वेगळे कधी झाले 2 जून 2014ला. त्यानंतर तेलंगणाला किती राज्याची सीमा आहे तर आपल्या महाराष्ट्राची तर आहेच, पण आंध्र प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटकची सुद्धा आहे. 4 राज्याच्या सीमा आहे. तेलंगणा हे लँड लॉक स्टेट आहे. लँड लॉक म्हणजे सगळ्या बाजूने राज्याने जमिनीने वेढलेलं स्टेट आहे, त्याला समुद्र किनारा लागत नाही. ICCने डिसेंबर 2024 या महिन्यासाठी पुरुष खेळाडू बेस्ट प्लेयर क्रिकेटसाठीचा पुरुष कॅटेगरीमध्ये कोणाची निवड केली तर जसप्रीत बुमराह याची निवड केलेली आहे. बघा मित्रांनो, ICC दर महिन्याला एक फिमेल आणि एक मेलला बेस्ट प्लेयरचा अवॉर्ड देते. डिसेंबर महिन्यासाठी जर आपण बघितलं जसप्रीत बुमराह याची निवड करण्यात आली. भारताचा खेळाडू ऑस्ट्रेलियाची जी काही BGT झाली होती, बॉर्डर गावस्कर ट्रॉफी,
तर त्यामध्ये बाकीचे प्लेयर जर आपण बघितले त्यांनी परफॉर्मन्स नाही दिला, पण एकटा बुमराह जो आहे त्याने ऑस्ट्रेलियाला काय केलं होतं, नडला होता, असं आपण साध्या सोप्या गावाकडच्या भाषेत बोलू शकतो. आपण जर बघितलं मित्रांनो तर महिलांमध्ये हा पुरस्कार ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू म्हणजे ऑलराऊंडर खेळाडू ॲनाबेला सदरलँड हिला मिळालेला आहे. यानंतर ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलची स्थापना 15 जून 1909 मध्ये करण्यात आली होती. दुबई मध्ये हिचं मुख्यालय, संयुक्त अरब अमिरातमध्ये. जय शाह अध्यक्ष आहे आणि जोसेफ अलार्डिस CEO आहे. इस्कॉनच्या श्री श्री राधा मनमोहन जी मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन कुठे झालं, तर आपण जर बघितलं तर इस्कॉनचं एक मोठं मंदिर आहे श्री 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 राधा मदन मोहन, ठीक आहे. हे जे मंदिर आहे मित्रांनो याचं उद्घाटन अलीकडे नवी मुंबई या ठिकाणी करण्यात आलेले आहे. तर आशिया खंडातील दुसरं सगळ्यात मोठं इस्कॉनचं मंदिर आहे. 170 कोटी रुपये खर्च आलेला आहे. 12 वर्ष लागले हे मंदिर बांधण्यासाठी. 9 एकर परिसरामध्ये हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे. यानंतर पुढे जाऊया. जानेवारी 2025 मध्ये सर्वाधिक 430 ग्रँड स्लॅम सामने खेळण्याचा विक्रम आपल्या नावावर कोणी केलेला आहे, तर आपण जर बघितलं ग्रँड स्लॅम सामने काय असतात, तर वर्षभरात टेनिसच्या प्रमुख 4 स्पर्धा असतात. एक असते ऑस्ट्रेलियन ओपन, दुसरी असते US ओपन, ठीक आहे. त्यानंतर तिसरी विम्बल्डन आणि चौथी आहे फ्रेंच ओपन. मग आपण हे 4 स्पर्धामध्ये दरवर्षी सामने खेळले जातात, ठीक आहे. एक स्पर्धा जिंकली, आपण जर बघितलं तर एक मॅच जिंकली प्लेयर पुढच्या फेरीत जातो, दुसरी ती मॅच जिंकली प्लेयर पुढच्या फेरीत जातो. अशा प्रकारे 430 सामने आतापर्यंत कुणीच खेळले नव्हते. आता हा विक्रम नोवाक जोकोविच जो सर्बियाचा आहे त्याने आपल्या नावावर नोंदवलेला आहे. त्याने तब्बल 430 सामने खेळले आहेत आणि त्या 430 मध्ये 379 सामने जिंकले सुद्धा आहे. यानंतर भारतीय उद्योग परिसंघाचे माजी महासंचालक तरुण दास यांना कोणत्या देशाने सर्वोच्च गैर नागरी सन्मान ऑनररी सिटीझन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आलेले. तर बघा मित्रांनो, भारतीय उद्योग परिसंघाचे म्हणजे भारतीय उद्योग महासंघाचे माजी महासंचालक तरुण दास यांना जर आपण बघितलं, सिंगापूरने आपला ऑनररी सिटीझन अवॉर्ड जो आहे तो दिलेला आहे. हा अवॉर्ड का दिला, तर एकेकाळी आपण जर बघितलं तर 1993 ला भारताचे जे काही उद्योगपती आहे तर त्यांचं आपण जर बघितलं सिंगापूरमध्ये एक टूर जो आहे तर तो आयोजित करण्यात आला होता आणि त्यामध्ये मोठा वाटा होता तरुण दास यांचा. आणि भारताची लुक ईस्ट पॉलिसी होती, काय होती, लुक ईस्ट पॉलिसी होती त्यावेळी. आताची भारताची पॉलिसी काय आहे, तर ऍक्ट ईस्ट पॉलिसी, म्हणजे आपल्या पूर्वेकडील देशा सोबत काहीतरी करा, ऍक्ट करा, ठीक आहे. पहिली होते लुक ईस्ट म्हणजे पूर्वेकडील देशाकडे बघा. तर त्या पॉलिसीच्या अंतर्गत आपण जर बघितलं तर सिंगापूर सारख्या देशासोबत आपले संबंध सुधारवण्याचा प्रयत्न तरुण दास यांनी केला होता. बघा, ऍक्ट ईस्ट आणि लुक ईस्ट पॉलिसी हे कोणाशी संबंधित आहे, तर आपल्या पूर्वेकडील देश आणि पूर्वेकडील देशाची एक संघटना आहे, तिचं नाव आहे आसियान. यानंतर ड्रोनचा मुकाबला करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या भारतातील पहिल्या स्वदेशी सूक्ष्म क्षेपणास्त्र प्रणालीचं नाव काय आहे, तर या क्षेपणास्त्र प्रणालीचं नाव काय आहे, भार्गवास्त्र. आपण जर बघितलं तर आता हे जे काही ड्रोन आहे तर हे युद्धामध्ये एक महत्वाची भूमिका बजावते. जसं की रशिया आणि युक्रेनचं युद्ध आहे, मग रशियाला एवढं जड का जातं, तर रशियाकडं आपण जर बघितलं तर युक्रेनकडं आपण जर बघितलं तर तुर्कीने तयार केलेले स्वस्त दरामध्ये मिळालेले ड्रोन आहे आणि ते ड्रोन रशियन सैनिकांना पकडून मारताय, ठीक आहे. मग आपण जर बघितलं तर असे भारतावर परिस्थिती आली तर आपल्याकडे सध्या स्वदेशी ड्रोन वगैरे नाहीये, ठीक आहे. बनवलेलं आहे तर ते थोडेफार आहे, अमेरिकेकडून आपण काही घेतलेले. मग आता आपण काय केलेलं आहे, तर ड्रोन नाही पण आपण मिसाईल त्या विरोधात विकसित केलेलं आहे आणि त्याचं नाव आहे भार्गवास्त्र, ठीक आहे. हे मिसाईल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह लिमिटेडने हे मिसाईल जे ते विकसित केलेले. 6 किलोमीटरच्या अंतरामध्ये ड्रोन वगैरे काय आला तर याला समजून जातं आणि 2.5 किलोमीटर पर्यंत असतात हे मिसाईल डायरेक्ट त्या ड्रोनला उडू शकतं, ठीक आहे. 64 ड्रोन एकाच वेळेस उडवण्याची ताकद या भार्गवास्त्रामध्ये आहे. आपण जर बघितलं तर आता महत्वाचे विज्ञान तंत्रज्ञान विषयक चालू घडामोडी बघूया. केंद्र सरकारने चंद्रयान 4 मिशनला मान्यता दिली. ते कोणत्या वर्षी लॉन्च केलं जाईल, 2028 ला. टँक जोरावर नावाचा टँक जो आहे त्याची यशस्वी चाचणी DRDO ने केली. अग्नी 4 ची यशस्वी चाचणी सुद्धा कोणी केली, तर DRDO नेच केलेली आहे.
अग्नी 4 मिसाईल 4000 किलोमीटर पर्यंत मारा करू शकतं. त्याचबरोबर 1000 किलो वजन सोबत नेऊ शकतं. भारतातील पहिले नागरी अंतराळ पर्यटक कोण म्हणले आहे? गोपीचंद थोटापुरा. त्यानंतर अंतराळात 1000 दिवस पूर्ण करणारा पहिला व्यक्ती कोण आहेत? ओलेग कोनेनेन्को. कासा नावाची स्पेस एजन्सी कोणाची? दक्षिण कोरियाची आहे. जगातील पहिले 6G उपकरण कुठं तयार करण्यात आलं? जपानमध्ये. पृथ्वीच्या तापमानावर लक्ष केंद्रित करण्यासाठी भारत आणि कोणता देश तृष्णा उपग्रह विकसित करते? तर फ्रान्स. पेरू आणि स्लोवाकिया आपण जर बघितलं तर नासाचे एक आर्टेमिस मिशन आहे, तर त्या आर्टेमिस मिशन बाबत एक करार करण्यात आलेला आहे, आर्टेमिस करार. तर पेरू हा 41वा सदस्य देश बनलेला आहे त्या कराराचा आणि स्लोवाकिया 42वा. यानंतर जानेवारी 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव कुठे सुरू झाला? तर आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव अहमदाबाद गुजरातमध्ये सुरू झालेला आहे. यामध्ये 47 देशातून 143 व्यक्तींनी तसेच आपल्या देशातील 11 राज्यातून 52 व्यक्तींनी सहभाग घेतलेला आहे. अहमदाबाद गुजरातमध्ये हा उत्सव सुरू झाला. भूपेंद्र पटेल यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. यानंतर गुजरातची राजधानी गांधीनगर, राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, लोकसभेच्या 26 जागा, राज्यसभेच्या 11 जागा. आपण जर बघितलं वासंदा राष्ट्रीय उद्यान, ब्लॅकबक राष्ट्रीय उद्यान, गीर आणि सागरी राष्ट्रीय उद्यान आपल्याला गुजरातमध्ये बघायला मिळतात. कबुई रोंगमी नागा समुदायाद्वारे गणनागाई उत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? तर गणनागाई उत्सव कुठला आहे? तर मणिपूरचा आहे. लक्षात ठेवायचंय गणनागाई उत्सव. जेव्हा कापणीचा सीझन असतो तेव्हा गणनागाई उत्सव जो आहे तो मणिपूरमध्ये सेलिब्रेट केला जातो. आता बघा काही महत्वाचे सण बघा, आपण जर बघितलं तर दोल जत्रा उखारची पूजा कुठली? त्रिपुरा. मोपिन महोत्सव अरुणाचल प्रदेश. लुंगनाई फेस्टिवल मणिपूर. त्यानंतर सेक्रिन उत्सव कुठला आहे? नागालँडचा. ठीक आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर बिहू उत्सव कुठला आहे? तर आसामचा आहे बघा. त्यानंतर जर बघितलं तर याओ शॉंग महोत्सव कुठला आहे? तर मणिपूरचा. चेरोबा उत्सव मणिपूरचा आहे. ठीक आहे. तर हे काही उत्सव आहे जसं की चपरा कुट, मीम कुट आणि पावल कुट आपण जर बघितलं, आणि तलफांग कुट हे उत्सव मिझोरमचे आहे. शुभंग लीला महोत्सव कुठला आहे? तर मणिपूरचा आहे. आणि सोलुंग फेस्टिवल कुठले? तर अरुणाचल प्रदेशचे. तर किचकट नाव आहे बघा. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. 12वा क्वेश्चन. कोणती कंपनी भारतातील पहिली खासगी कंपनी बनली ज्याचे स्वतःचे उपग्रह आहे? तर भारतातील पहिली खासगी कंपनी जिचे स्वतःचे उपग्रह आहे तिचं नाव आहे पिक्सेल. तर पिक्सेलचे आता स्वतःचे उपग्रह आहे, तिने स्पेस एक्सच्या सहाय्याने आपले उपग्रह जे ते अवकाशामध्ये पाठवलेले आहे. आणि आपण जर बघितलं भारतातील पिक्सेल ही पहिली खासगी कंपनी बनलेली आहे. एवढं आपल्या लक्षात ठेवायचंय. आपण जर बघितलं पिक्सेलची स्थापना फेब्रुवारी 2019 मध्ये करण्यात आली. बेंगलोरमध्ये मुख्यालय. ऐवेस अहमद तिचे संस्थापक आणि CEO आहे. त्याचबरोबर सहसंस्थापक आहे क्षितिज खंडेलवाल. यानंतर टेस्ट क्वेश्चन आहे बघा. पूर्व भारतातील आपली जी वेधशाळा आहे ती कुठे स्थापित करण्यात आलेली हे तुम्हाला सांगायचं आहे. त्याचबरोबर 1 डे रिव्हिजन बॅच आजपासून सुरू होते. ज्याला जॉईन करायचे असेल, ज्याला हे टॉपिक कव्हर करायचं असेल ते नक्की जॉईन करा. तुम्हाला टाइम टेबल वगैरे सगळ्या गोष्टी सांगितल्या जाईल. त्याचबरोबर विजेता बॅच 2च्या विद्यार्थ्यांना हे लेक्चर मी देणार आहे, त्यामुळे सेपरेट घ्यायची काही गरज नाही. ठीक आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर आपल्या या बॅचेस सुरू झालेल्या RRB ग्रुप डी साठी, टेट साठी आणि ऑल इन वन बॅच आपली सुरू झालेली. ज्यांना जॉईन करायची असेल त्यांनी त्वरा करा. अभ्यास मित्रांनो नोट्स पॅक तुम्ही परचेस करू शकता. प्लस नोट्स पॅक इथं तुम्हाला PDF मिळतील. जर तुम्हाला प्रिंटेड मटेरियल पाहिजे असेल तर त्या Amazon वरून तुम्ही मागवू शकता. तसे आपली यशवंत बॅच आज लास्ट डे, जर तुम्हाला जॉईन करायचं असेल. त्याचबरोबर आपली टेस्ट सिरीज सुद्धा आहे ती तुम्ही परचेस करू शकता. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये मिळेल. टेलिग्राम चॅनल आहे आपलं, ते तुम्ही जॉईन करू शकता आणि इंस्टाच्या पेजला सुद्धा फॉलो करू शकता. थांबूया मग आपण इथं. लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन. जय हिंद.